त्यांचा काही प्रॉब्लेमच आहे. मला काही प्रॉब्लेम नाही बरं का. हा सर, तुम्हाला मी सूत्रसंचालन झाल्यानंतर सांगतो. त्यानंतर एक पहिला सर अंकुश सर. ओके ओके. शेतकरी मित्रांनो नमस्कार. गोदा फार्म व वसुंधरा फाउंडेशन आयोजित रब्बी पूर्व हंगाम तयारी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या कोरोनाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे फिजिकल कार्यक्रम घेणं शक्य नाहीये. नाहीतर गोदा फार्म मार्फत आपण दरवर्षी गोदा फार्मच्या प्रक्षेत्रावर हा कार्यक्रम आयोजित करतो आणि जवळपास 1001 शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. पण सध्या या जागतिक महामारीमुळं आपल्या सर्वांना भेटणं किंवा आमंत्रित करणं तर शक्य नाहीये. त्यामुळं आपण हा कार्यक्रम थोडा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, गोदा फार्मच्या बाबतीत तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. याबाबत काही जास्त सांगायची गरज नाही. पण त्याच्या बाबत मी आपल्याला एक थोडक्यात आउटलाईन देतो. गोदा फार्म ही एक शेतकऱ्यांच्यासाठी चालवलेली शेतकरी उत्पादक कंपनी असून हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी तालुक्यामध्ये हिचं मेन सेंटर आहे गोदा फार्मचं. आणि हिंगोली सोबत नांदेड असेल, वाशिम असेल, अशा बऱ्याच ठिकाणी जवळपास 4-5 जिल्ह्यामध्ये या संस्थेचं काम चालू आहे. संस्थेचं मेन उद्दिष्ट आपल्या शेतकरी मित्रांना माहितच आहे. संस्थेचं आपल्या उद्दिष्ट आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात दरवर्षी दर महिन्याला 50,000 रुपये इन्कम कसा जाईल असं या आपल्या संस्थेचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्या माध्यमातून ही संस्था काम करते. मुख्यत्वे करून ही संस्था सोयाबीन असेल, हळद असेल आणि त्यासोबत हरभरा असेल या पिकामध्ये काम करते. त्यासोबत सामाजिक कामामध्ये देखील ही गोदा फार्म आपली कायमच अग्रेसर राहिलेली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल किंवा वृक्षारोपण असेल, बऱ्याच गोष्टीमध्ये गोदा फार्म अग्रेसर राहिलेली आहे. जसं मी सांगितलं, कोरोनामुळे उद्भवलेल्या या संकटामुळे सध्या तरी कार्यक्रम आपल्याला फिजिकली घेणं काही शक्य नाहीये. पण आपण हा कार्यक्रम लाईव्हच्या माध्यमातून घेतोय. या कार्यक्रमासाठी आज आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कडधान्य सुधार प्रकल्प आहे. तर त्या प्रकल्पामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम केलेले, आपलं आयुष्य पल्स म्हणजे कडधान्यांसाठी वाहून घेतलेले डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर सर्वांना आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये हरभरा लागवडीचं जे तंत्रज्ञान आहे ते सर आपल्याला सांगणार आहेत. त्यानंतर मी डॉक्टर अंकुश चोरमुले, पीक सल्लागार गोदा फार्म, आपल्याला हरभऱ्यावरील कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती सांगणार आहे. आणि हे याच्यानंतर आपल्या सर्वांचे गुरुवर्य काटकर साहेब आपल्याला थोडं मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये गोदा फार्मची वाटचाल असेल, त्यासोबत येत्या काळात जे काही नवीन उपक्रम असतील त्याबाबत साहेब थोडक्यात आपल्याला माहिती देतील. आणि त्याच्यानंतर एक 2, 3, 4 जे शेतकरी मित्र उपलब्ध आहेत त्या शेतकरी मित्रांचे काय अनुभव आहेत ते अनुभव आपण इथून पुढं पाहणार आहोत. तर असा हा जवळपास 1 तासभराचा कार्यक्रम असेल. मी आपल्या सर्वांचे गुरुवर्य डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सरांना विनंती करतो की सरांनी शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार. गोदा फार्मच्या कार्यक्रमासाठी 2 वर्षापूर्वी आलो होतो आणि मला खूप भावला होता तुमचा कार्यक्रम. केवळ हरभरा हा एक उद्दिष्ट ठेवून काहीतरी चांगलं करायचं असं तुमचं उद्दिष्ट चाललं होतं. आणि आदरणीय काटकर साहेबांचा तुम्हाला असलेला पाठिंबा, समर्थ पाठिंबा, हे त्यातला फार महत्वाचा गोष्ट आहे. आणि अमोल धवन. मित्रांनो, आज मी किफायतशीर हरभरा शेती या विषयावरती बोलणार आहे. मी डॉक्टर बाळकृष्ण महादेव जमदग्नी. आता चोरमुले सरांनी सांगितल्याप्रमाणे राहुरीच्या कृषी विद्यापीठामध्ये 31 मे 2007 दिवशी प्रमुख शास्त्रज्ञ कडधान्याचा म्हणून तिथं निवृत्त झालेलो आहे. आणि नंतर आमच्या गावी मी आलेलो आहे आणि मग ह्या सगळ्या पदावर शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करतो. आता परिस्थिती कशी आहे? भाद्रपद महिना आज संपत आलेला आहे, उद्याला संपणार आहे.
आणि पूर्वा नक्षत्र म्हणजे सुनांचा पाऊस म्हणतात ना, तो पाऊस पण अधूनमधून झालेला आहे. आता 13 सप्टेंबर पासून उत्तरा नक्षत्र सुरू झालं आहे. त्या उत्तरा नक्षत्राला रबीचा पाऊस म्हणतात बरं का. आता इथनं रबी हंगाम सुरू होणार. 27 सप्टेंबरला किंवा 26 सप्टेंबरला हस्त नक्षत्र सुरू होतं. दरवर्षी याच दिवशी हस्त नक्षत्र सुरू होतो. विशेषतः कोरडवाहू भागामध्ये पावसाची इतर नक्षत्रे पडत नाही, पण हस्ताचा पाऊस मात्र हमखास पडतो. उत्तर आणि हस्त या 2 नक्षत्रांच्या वरतीच रबी हंगामी पिकांची कोरडवाहू शेतीमध्ये त्याची खरी मदत त्यांच्यावरती असते. आणि ही 2 नक्षत्रे जर बरसली तर शेतकरी सुखावतो. थोडक्यात काय म्हणायचं की गेल्या बरसून उत्तरा आणि आला आला हस्त, गेल्या बरसून उत्तरा आणि आला आला हस्त, चिंब चिंब पावसाने रान माझे झाले तृप्त, अशी परिस्थिती शेतकऱ्याची उत्तरा आणि हस्त पडला. तर आता या 2 नक्षत्रांचा पाऊस म्हणजे दुष्काळी भागाला, कोरडवाहू भागाला मिळणारं देवाचं मोठं दान आहे बरं का. आणि हरभरा ज्वारी ही पिके तर त्या ईश्वराचंच वरदान आहे. ज्वारी, हरभरा, करडा, मोहरी, क्वचित खपली अशा पिकांची आता तयारी सुरू होते. कोरडवाहू भागामध्ये आधीची मृग आर्द्रा ही नक्षत्र पडली तर पडतात, नाही तर नाही पडत, यथातथाच असतात ती. त्यामुळे पाऊस काळ जर बरा झाला तर कधी कधी आपण काय करतो, कमी अवधीची पिकं घेतो आणि त्यामुळं ते पीक निघाल्यानंतर आपल्याला हरभरा करायचा असतो. तर अशा प्रकारचं खरीपाचं पीक जर निघालं असेल तर हरभऱ्यासाठी चांगली नांगरट करावी शेताची, कुळवाच्या 2 पाळ्या द्याव्यात, काडी कचरा वेचून घ्यावा, रान स्वच्छ करावं. रान स्वच्छ करण्याला फार महत्व आहे बरं का. रान स्वच्छ नाही केलं, काडी कचरा तसाच ठेवून ठेवला माझी नैसर्गिक शेती नावाखाली, तर त्या काडी कचऱ्याच्या आधारे काय होत असतं, रोग आणि किडी त्याच्यावरती जमा होतात आणि त्या हरभऱ्याला त्रास देतात. म्हणून रान स्वच्छ करावं, अन्यथा रोग आणि किडी उद्भवतात. आणि तुम्ही खरीप हंगामामध्ये असलेल्या पिकाला जर शेणखत दिलं नसेल तर एकरी 2 टन शेणखत हरभऱ्यासाठी चांगलं शेणखत तुम्हाला द्यायला पाहिजे. ते मातीत मिसळून घ्यायचं आणि पेरणीपूर्वी शेत तयार करायचं. एका सूत्रात कसं सांगता येईल आपल्याला की नांगरून कुळवून शिवार साफ करावे, नांगरून कुळवून शिवार साफ करावे आणि पूर्व मशागतीच्या वेळी शेणखत सुद्धा घालावे. आता हरभऱ्याच्या शेतीसाठी जमीन कशी असावी हो? हरभऱ्याच्या शेतीसाठी हलकी जमीन नको, भरड जमीन घेऊ नये, रेताळ माळाची जमीन उपयोगाची नाही, पाणथळ जमीन कामाची नाही, क्षारयुक्त जमीन नको हो, किंवा चोपण जमीन सुद्धा हरभरा चांगला येत नाही. या पिकासाठी चांगली कसदार उत्तम निचऱ्याची जमीन असावी लागते. थोडक्यात कसं की कसदार जमीन चांगली पूर्व मशागत, कसदार जमीन चांगली मशागत, तरच हरभऱ्यातून होईल बरकत. हे मूलभूत सूत्र आहे, त्याचं लक्षात ठेवा. आता हरभऱ्याचे वाण कुठले लावायचे? हरभऱ्याचे शेकडो नाही हजारो वाण आहेत. मी म्हणतो ते खरं आहे, शेकडो नाही हजारो वाण आहेत. तुम्ही दुकानात गेला बाजारात अनेक प्रकारचे तुम्हाला हरभरे बघायला मिळतील चांगल्या चांगल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये. तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या राहुरीच्या कडधान्य संशोधन केंद्रावरती एक 2-3 वर्षापूर्वी हरभऱ्याचे किती लावलेले असतील वाण? 18,000 वाण. देशातल्या सगळ्या 18,000 वाण सगळीकडे कलेक्ट करून लावले होते. 18,000 वाण. आता 18,000 वाण लागले म्हणजे ह्यातले चांगले कुठले? काही लहान, काही मोठे, काही टपोरे, काही असे लवकर येणारे, काही हिरवेगार, काही बारके असे होते. पण हे सगळेच वाण काही शेतकऱ्याला उपयोगाचे नसतात. मित्रांनो लक्षात ठेवा, चाफा हा जुना झालाय, अन्यगिरी वाण जुना झालाय, N31 जुना झालाय, N59 जुना झालाय, चनोली, श्वेता, भारती तुमच्या यादीत असतील ते काढून टाका. चनोली, श्वेता, भारती ही नावं आता घेऊ नका तुम्ही, कारण हे वाण जुने झालेले आहेत. असे जुनेच वाण वापरून नव्हेत. आणि हे वाण आता खूप झालेत. त्याचं कारण म्हणजे ते आता रोगाने बळी पडतात. का घ्यायचे नाहीत? आतापर्यंत ते चांगले येत होते, पण आता रोगाने बळी पडतात. रोगांना बळी का पडतात? ह्याचे कारण आहे की जमिनीमध्ये, प्रत्येक जमिनीमध्ये फ्युजारियम ऑक्सिस्पोरम अशी ही एक प्रकारची एक फंगस असते, बुरशी असते आणि ती वाढत असते. हे हरभरे वाढायला लागले की त्याच्या मुळाशी ते वाढायला लागतं. पहिल्या वर्षी पीक चांगलं येतं, नंतर हळूहळू तो फ्युजारियम आतलं ते विरजण असतं ते वाढायला लागतं आणि फ्युजारियमनं तो प्लॉट सगळा बाद होतो आणि त्याच्यावर तुम्ही हरभरा घेतला तर नंतर तीच जात त्या हरभऱ्यावर येऊ शकत नाही. म्हणून जुन्या जाती, ज्या बळी पडणाऱ्या जाती आहेत त्या अजिबात लावू नयेत, हे तुम्हाला सांगणं आहे. विशेषतः राहुरी कृषी विद्यापीठ, परभणी, अकोला या कृषी विद्यापीठामध्ये उत्तम असे हरभऱ्याचे वाण निर्माण केलेले आहेत. तेच नवे सुधारित वाण घ्यावेत. विशेषतः शेती विद्यापीठ सांगतात ते वाण घ्यावेत.
एरवी कुठं काय करू नका. आणि शेती विद्यापीठावर आता यंदाच्या वर्षी भरपूर बियाणं उपलब्ध झालं आहे. याचं कारण काय आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्रातल्या मातीमध्ये फिलेरियम ऑक्सिस्पोरम सिसिरी ही प्रकारची सुप्त अवस्थेत बुरशी असते नेहमी ती. आणि अशा जमिनीत हरभरा घेतला की रोपटी मरायला लागतात. मर रोगाला प्रतिकार जाती लावायला अनिवार्य आहे. म्हणून राहुरीच्या कडधान्य केंद्रावरती एक कसं आहे की मर रोग यांनी युक्त असलेला विल्ड सिक प्लॉट, विल्ड म्हणतात, विल्ड सिक प्लॉट तिथे तयार करण्यात आले. ह्या विल्ड सिक प्लॉट मध्ये जर ह्या तुम्ही म्हणता त्या पारंपरिक जाती लावल्या तर त्या हमखास मरतात किंवा इतर कुठल्याही जाती असतात त्या मरतात. मग त्या ठिकाणी देशातल्या अनेक केंद्रामधनं चाचणीसाठी आमच्याकडे प्रयोग येत असतात की आमची वाण तपासून बघा, आमची वाण तपासून बघा. असे हजारो वाण तिथे दरवर्षी तपासले येत असतात. त्यातले जे जगतील ते पुढं गुणाच्या ह्याच्यासाठी, उत्पादनाच्या गुणासाठी ते ट्रायल घेत असतात, टेस्टिंग घेत असतात. आणि ते मरतात, ते देता येत नाही. जरी उत्पादन चांगलं असतं देता येत नाही त्याने. आणि अशा पद्धतीनं तिथं टिकलेले असतात तर उत्पादन जातात. दुसरं असं की एखादा वाण किती चांगला असं उत्पादनाला पण रोगाला जर प्रतिकारक नसला तर एखाद्या दिवशी उत्पन्न चांगलं देतो. पण त्याच्या लागवडीमुळे शेत हळूहळू विडसिक व्हायला लागतात. म्हणून जुने वाण, स्थानिक वाण किंवा विद्यापीठाने शिफारस न केलेले वाण अजिबात लावू नयेत. विशेषतः अलीकडच्या काळात जे शेअर झालेले आहेत. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आतापर्यंत तुम्ही जे मला 2 वर्षापर्यंत तुमच्याकडे भाषण देण्यात आलं होतं तिथून आल्यानंतर मला बऱ्याच लोकांचे फोन आले की आमका आम्ही वाण लावलेला आहे आणि आमचा वाण आता मरायला लागलाय, आमचा वाण आता मरायला लागलाय. तो तुम्ही जो वाण लावला होता तो नक्कीच तो काय होता, बळी पडणार झाला होता, ससेप्टिव्ह झाला होता. त्यामुळे तुमच्या ह्याच्यामध्ये तो वाण मरत होते. ते मरत असल्या कारणानं ती जमीन वाण तर भरत होता पण ती जमीन पण हळूहळू काय ती बाद व्हायला लागली होती. त्याच्यामध्ये किलोमीटर विरजण लागायचं. आणि अशा जमिनीत मग पुन्हा हरभरा तो येत नाही. पण तुम्ही 2-3 वर्षापूर्वी जो हरभरा घेतला होता तो आता घेऊ नका, तो आता घेऊ नका. आता नवीन हरभऱ्याच्या वाण खूप चांगलेले आहेत. शेतकऱ्यांना एवढा मोठा तुम्ही बदल केला तर गोदावरी फार्मच्या दृष्टीनं सगळ्यात मोठी चांगली अचिव्हमेंट होऊन हरभऱ्यामध्ये देशी आणि काबुली असे 2 मोठे प्रकार आहेत. आता देशी हरभरा हा कसा असतो, कणखर असतो, तो कमी पाण्यावर येऊ शकतो. असे कोणते वाण आहेत देशी? तुमची नावं सांगतो, लिहून घ्या तुम्ही. विजय तुम्हाला माहिती आहे, विजय दिग्विजय राजस, विजय दिग्विजय राजस, विक्रांत विशाल आकाश, विजय दिग्विजय राजस, विक्रांत विशाल आकाश, देशी हरभऱ्याचे वाण खास, उदंड त्यांचे उत्पादन. विजय तुम्हाला माहिती आहे, विजय हा गरिबाला मिळालेली गाय आहे. दिग्विजय हा तशीच एक सुंदर कामधेनू आहे. राजस काय आपल्याकडे नाही पण उत्तरेकडच्या 10 राज्यासाठी तो प्रसारित झालेला आहे. आणि अलीकडे आला तो विक्रांत, अतिशय चांगला, लवकर पेरा, मध्ये वेळेत पेरा, उशिरा पेरा. विशाल आणि विशाल हा टपोरे जाण्याचा आहे. असे विजय दिग्विजय राजस आणि विक्रांत विशाल आकाश असे हे देशी हरभऱ्याचे वाण आहेत. अति खास आहेत, तेच तुम्ही घ्यावेत. हे सगळे वाण कोरडवाहूसाठी चांगले आहेत, बागायती सुद्धा चांगले आहेत. विजय दिग्विजय विक्रांत हे वाण तर उशिरा म्हणजे डिसेंबर पेरण्यासाठी जातात. एरवी आपण हरभरा नोव्हेंबर नंतर डिसेंबर मध्ये काही पेरत नाही. डिसेंबर नंतर तर अजिबात पेरायचं नाही सांगितलं आपण. पण डिसेंबर पेरणीसाठी सुद्धा विशेषतः विजय दिग्विजय आणि विक्रांत हे वाण चालतात. दिग्विजय आणि विशाल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टपोऱ्या जाण्याचे वाण. टपोऱ्याचा म्हणजे त्याचा उपयोग फुटाण्यासाठी होत असतो. विशालचं तर फुटाण्याचे इतके मोठे होतात, छान टपोरे होतात. आणि विशालला दर पण, विशालला आणि दिग्विजयाला दर पण चांगला मिळत असतो. म्हणून किंवा बेसनासाठी तुमची फार्म कंपनी आहे, बेसन जर निर्माण करायचं असेल तर तुम्हाला विशाल सगळ्यात चांगलं विशाल खरोखर दिग्विजय हे 2 वाण फुटाण्यासाठी आणि त्यासाठी चांगले आहेत. हे सगळे वाण महत्वाची गोष्ट म्हणजे मर रोग प्रतिकारक आहेत. तुम्ही कितीही विडसिक प्लॉट टाकला तर ते जगणार म्हणजे जगणारच, बाकी सगळे वाण मरणार. पण विजय दिग्विजय राजस विक्रांत विशाल आकाश हे वाण 100% जगणार. आणि म्हणून तेच वाण घ्यावेत. असे वाण लागल्यानंतर तुमच्या शेतामध्ये मर रोगाची उत्पत्ती होणार नाही काही नाही. आणि मला अखंड 2-3 वर्ष चांगलं घेता येईल. आता ह्याचं उत्पादन किती मिळतं, जर ह्या वाणांना खत पाणी जर चांगलं दिलं तर त्याने चांगला प्रतिसाद दिला, तुम्ही व्यवस्थितपणे खतं दिली, तर योग्य ते पाणी दिलं तर त्याचं एकरी कोरडवाहू मध्ये असेल तर त्याला पाणी अजिबात देता येत नाही अशा ठिकाणी असेल तर एकरी 7 ते 8 क्विंटल उत्पन्न येतं. ह्या 4ही वाणांचं, विजय दिग्विजय विक्रांत विशाल या सगळ्यांचं एकरी 7 ते 8 क्विंटल कोरडवाहूमध्ये एक सुद्धा पाणी न देता येतं. आणि तुमच्याकडे पाण्याची सोय असेल, 2 पाण्याची सोय असेल किंवा 3 पाण्याची सोय असेल तर एकरी 14 ते 16 क्विंटल हमखास उत्पादन मिळतं. शेतकरी बंधूंनो लक्षात ठेवा, नवीनच वाण वापरा. जुने वाण तुमच्याकडे असेल तर ते बियाणं वाचतंय म्हणून वापरायचे वाण म्हणू नका.
तुमच्या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये, परभणीच्या आसपास विक्रांत मिळतोय, एका शेतकऱ्याने घेतलेला आहे, तुम्हाला नंतर मी त्याचा पत्ता देईन तो. अशा प्रकारे नवीन माणूस घ्या, याचं तुम्हाला मग आग्रहपूर्वक सांगतो. तर आजच्या व्याख्यानाचा फलश्रुती होईल असं मला वाटतंय. आता दुसरा एक प्रकार आहे काबुली चणा. काबुली चणाला आपण छोले म्हणतो. ह्या छोले प्रकारचा चांगला वाण आपल्याकडे पूर्वी नव्हता. 2001 पूर्वी आपल्याकडे कुठलाही वाण नव्हता छोले प्रकारचा. मग आपण काय करतो, ज्यांना काही हौशी शेतकरी असायचे ते बाजारात मिळणारे छोले घ्यायचे आणि ते पेरायचे. असं असतंय छोल्यामध्ये, त्याचं जे कवच असतं, ते जे साल्ट असतात ती नाजूक असतात. आपण पेरल्यानंतर पाणी दिलं किंवा पेरून कसंही पाणी केलं तर ते साल्ट कुजतात, त्यातनं रोगाचे जंतू आत जातात, त्यातून उगवण्याचं प्रमाण कमी राहतं आणि उगवून जरी आलं तर पुढे टिकत नाही काही. आणि ती थंड हवेच्या प्रदेशात सगळे वाण असतात तिकडचे दुकानात मिळणारे. त्यामुळं थंडी आपल्याकडे महाराष्ट्रात एवढी नसते जेवढी उत्तर प्रदेशात असते. त्या कारणानं उत्पादन चांगलं मिळत नाही. म्हणून दुकानातलं वाण आणू नका. आता आपल्याकडे 2001 नंतर खूप छान छान त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. कोणते कोणते वाण आहेत हो? त्याच्यामध्ये PKV 2, त्यालाच काक 2 म्हणतात. PKV 2 म्हणजे पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याने शोधून काढलेला आहे. त्यानंतर विराट नावाचं एक वाण आहे, रावरी कृषी विद्यापीठ काढला, तो अतिशय चांगला आहे. तो किती कणखर आहे. विराट आहे. विहार आहे. विहार हा दक्षिण भारतासाठी केला. पूर्वी दक्षिण भारतासाठी वाण नव्हता काबुलीचा. विहार आम्ही दिल्यानंतर तिथल्या लोकांनी मसाल्याची पिकं घ्यायची, मिरचीचं पीक बंद केलं. मसाल्याची पिके सगळी विहार या खाली आली. विराट, विहार आणि PKV 4. काही लोकांवरती की मोठा पाहिजे काबुली. काबुली जेवढा मोठा तेवढा दर का PKV 4 हा आहे ना, तो खूप मोठा वाण आहे. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा देशातला सगळ्यात चांगला जाडा मॉडेल असा आपल्याला काबुली पाहिजे असेल तर तो कृपा नावाचा वाण आहे ना काबुलीचा, तो सगळ्यात मोठा आहे. लक्षात घ्या की काबुलीमध्ये जेवढा दाण्याचा आकार मोठा तेवढा त्याला दर जास्ती मिळतो आणि उत्पादन पाहिजे असेल पण हे 4ही 5 दाणे आहेत. तुम्हाला सांगितलं PKV 2, विराट, विहार, PKV 4 आणि कृपा. हे वाण हे म्हणजे आमच्या चारी कृषी विद्यापीठाची एक प्रकारची कमाई आहे, मोठी शेतकऱ्यांसाठी केलेली एक देणगी आहे समजा तुम्ही. आणि तुम्हाला त्यातले कोणी जर हौशी माणसं असतील, काही शेतकरी असतील तर ते जरूर घ्यावं. त्यातल्या सुरुवातीला विराट घ्यावा. कारण विराट कसा आहे, विराट जरी काबुली असतात तर त्याचा एक पेरेंट आहे ना, एक पेरेंट देशी आहे, त्यामुळे तो कणखर आहे. देशी हरभरा इतका कणखर आहे, देशी हरभऱ्यासारखा भरपूर उत्पादन देतो. एकरी 14-15 क्विंटल निघतं आणि देशी हरभऱ्यापेक्षा दुप्पट दर त्याला मिळतो. म्हणून विद्यापीठात निर्माण केलेले वाण कणखर असतात, रोगप्रतिकार असतात. म्हणून तुम्ही काय करावे, असे काबुली वाण घ्यायला हरकत नाही. काही देशी घ्यायचं असेल तर 4 वाण तुम्हाला विजय, दिग्विजय, आकाश आणि विक्रम हे घ्या. आणि काबुली घ्यायचं असेल तर कृपा, विराट, विहार, काबुली PKV 4, कृपा, विराट, विहार, काबुली PKV 4. दाणे टपोरे चमकदार, मूल्य त्याचे खूप असे, त्याला खूप चांगला दर मिळतो. एरवी तुम्हाला आणखीन काय पैसे मिळवणं हा कंपनीचा मुख्य हे असतो, उद्देश असतो. तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर हरभऱ्याचा सीझन देशीला काय आणि काबुलीला एकच असतो. तर तुम्ही काबुली काही लोकांनी घ्यावा, काही लोकांनी देशी घ्यावा. पण एखाद्या शेतकऱ्याने थोडा काबुली पण ठेवा आणि थोडा कमी म्हणा. देशीची सगळी ट्रीटमेंट पाणी असेल तर काबुलीला दिलं तर चालतंय. आता हे लक्षात घ्या की हे सगळं केलं, मग पेरणीची वेळ काय. हरभरा तुम्हाला सांगितलं हे रबी हंगामाचं पीक आहे. हरभरा हे रबी हंगामाचं पीक आहे. रबी हंगामाचं म्हणजे काय की कोरडी आणि थंड हवा ही त्याची गरज आहे हो. कोरडी आणि उष्ण आणि दमट हवा त्याला चालत नाही. कोकणामध्ये हरभरा येत नाही. कोरडी आणि थंड हवा त्याची गरज आहे. कोकणामध्ये काय उष्ण आणि दमट हवा असते. कोरडवाहू किंवा दुष्काळ प्रवण भागामध्ये जिथे सिंचनाची अजिबातच सोय नाही अशा ठिकाणी केव्हा पेरणी करावी. अजिबातच सोय नाही अशा ठिकाणी हस्तनक्षत्राचं पहिलं चरण संपून गेला की करावा. आता हस्तनक्षत्र तुम्हाला सांगितलं मग अशी की दरवर्षी साधारणपणे 26 किंवा 27 सप्टेंबरला निघत असतं. हे पहिलं चरण म्हणजे साधारण 30 सप्टेंबर पर्यंत संपतं. ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा पहिल्या ऑक्टोबर 5 पर्यंत जर तुम्ही पेरणी केली, केवळ जिरायती बोलतोय मी, बागायती बोलत नाही, केवळ जिरायती ज्यांना हरभरा घ्यायचा आहे, ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही, त्यांनी ऑक्टोबरच्या सुरुवातीला आरंभाला पहिल्या 4-5 तारखेपर्यंत ह्याची पेरणी करावी. तुम्हाला मग सांगितलं वाणांची, तेच वाण घ्यावे ते पुन्हा सांगतो. आणि त्यासाठी प्रामुख्यानं, कारण का एवढ्या लवकर का करायची की हस्ताचा पाऊस हा त्याचा सोर्स असतो आणि ती ओल उडून जाण्यापूर्वी पेरणी करावी. आणि ह्यासाठी प्रामुख्याने दिग्विजय घ्यावा किंवा विजय घ्यावा किंवा विक्रम घ्यावा किंवा विशाल, त्यापैकी कोणताही एक वाण तुम्ही घ्यावा. त्यातला कोणताही दिग्विजय, विजय, विक्रम किंवा विशाल कोणताही एक वाण घ्यावा आणि मग तुमची हरभऱ्याची जिरायती पेरणी करता येते. पहिल्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करावी, ओल उडून जाण्यापूर्वी. आता बागायती हरभरा केव्हा करायचा. बागायती हरभरा शक्यतो 25 ऑक्टोबर नंतर.
25 ऑक्टोबर पासून 15 नोव्हेंबर पर्यंत याच दरम्यान पेरावा. याचं कारण काय की तुम्हाला मगाशी सांगितलं की हरभरा हे रबीचं पीक आहे. हरभराला थंड हवामान लागते. मग थंडी केव्हा सुरू होत असते? थंडी सुरू होते याचा अर्थ की 16 डिग्रीपेक्षा रात्रीचं टेम्परेचर, तुमच्या सगळ्यांच्याकडे टीव्ही आहे किंवा हे आहे बघा, आपल्याला रोज संध्याकाळी बातमी सांगत असतं की आजचं हवामान काय आहे ते. रात्रीचं तापमान जेव्हा 16 डिग्रीच्या पेक्षा खाली जायला लागतं तेव्हा थंडी सुरू होते. अशी वेळ आपल्याकडे साधारणपणे मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 10 नोव्हेंबर नंतर येत असते. हे 10 नोव्हेंबरला आपल्याला पेरायला पाहिजे काय? नको. 10 नोव्हेंबरच्या आधी 7 दिवस, म्हणजे 5 ऑक्टोबर ही पेरणीची 25 ऑक्टोबर किंवा 5 नोव्हेंबर, म्हणजे 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर ही सगळ्यात योग्य वेळ. 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर ही बागायती हरभऱ्याची सगळ्यात चांगली वेळ. कारण त्यावेळा पेरणी केली की 10 नोव्हेंबरला बरोबर उगवून आलं असतं पीक आणि तिथून पुढे त्याला पूर्ण अशा पूर्ण त्याला थंडीची संधी मिळत असते, त्याचा लाभ घेता येत असतो. म्हणून पेरणीची वेळ. दुसरी गोष्ट अशी आहे की हिवाळ्याचा पुरेपूर फायदा आपल्याला घेता येतो. एक लक्षात ठेवा की पेरणीची वेळ आपण लांबवत गेलो. 15 नोव्हेंबरच्या ऐवजी 20 नोव्हेंबर केली, 25 नोव्हेंबर केली, 1 डिसेंबर केली, 15 डिसेंबर केली. पेरणीची वेळ जसशी लांबेल ना तसं तसं उत्पादन कमी होत जातं. दॅट इज नॉन कॅश इनपुट. म्हणजे पैसे न खर्च करता मिळणारी थंडी आहे. थंडी बाजारात विकत मिळत नाही. तुम्हाला बर्फ मिळेल तर थंडी मिळणार नाही बागात. पण थंडीचा पुरेपूर लाभ घ्यायचा असेल तर 1 ते 5 नोव्हेंबर मध्ये तुम्ही पेरणी करावी. त्यावेळेला या वणांचं सांगितलं तुम्हाला, विक्रम, दिग्विजय, विजय या वणांचा उपयोग करा. काबुली चण्याची पेरणी असेल ना, ती सिंचनाची व्यवस्था असेल तरच करावी. तुमच्याकडे पाणी नसेल तर काबुली पणा घेऊ नका. बिन पाण्याचा काबुली चणा येत नाही काय, तो नाजूक असतो. काबुली चण्याची पेरणी सिंचन व्यवस्था असेल तरच करावी, आणि ती सुद्धा 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान करा. किंवा फार फार तर इकडे तिकडे पाहिजे असेल 25 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर. 15 नोव्हेंबरच्या नंतर जास्ती लवकर लांबवू नका तुम्ही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की कोरडवाहू हरभरा सप्टेंबर अखेरीला पेरा. कोरडवाहू हरभरा सप्टेंबर अखेरीस पेरा. 15 नोव्हेंबर पर्यंत बागायती हरभरा. कोरडवाहू हरभरा सप्टेंबर अखेरीस पेरा. 15 नोव्हेंबर पर्यंत बागायती हरभरा. डिसेंबर पेरणीचे पीक फार कमी येतं. डिसेंबर पेरणीचे पीक फार कमी येतं आणि नंतरच्या पिकाची जानेवारीत करते कोण, फेब्रुवारीत, त्या पिकाची हमी काय देता येत नाही. नंतरच्या पिकाची नाही हमी. कोरडवाहू हरभरा सप्टेंबर अखेरीला पेरा. 15 नोव्हेंबर पर्यंत बागायती हरभरा. डिसेंबर पेरणीचे पीक फार कमी, नंतरच्या पिकाची नाही हमी. हे सूत्र लक्षात ठेवा. आणि पेरणीची वेळ आणि जाती तुम्हाला कळल्या. आता पेरणीची पद्धत कशी आहे? सामान्यपणे देशी हरभऱ्याची पेरणी पाभरीने करतात किंवा तिफणीने करतात. काही लोक नांगराच्या मागे पण टाकतात. पण आपल्याला फार्म कंपनी आहे आपली, आपण जर वेगळी माणसं आहोत, सामान्य शेतकऱ्यापेक्षा वेगळे शेतकरी, म्हणून पाभरीने करा किंवा तिफणीने करा. एखादी तिफण केली की 2-4 शेतकऱ्यांमध्ये पुरते, ती पाभरीने पण पुरते. आणि अशी असावी की 2 ओळीचं अंतर 30 सेंटीमीटर राहावं आणि 2 रोपाचं अंतर 10 सेंटीमीटर असं. हे कौशल्य आहे बरं का. पेरक्याचं कौशल्य ते देत असतं की पाभर जरी धरली बरोबर ठराविक अंतरावरती पेरत जायचं असतं. गावागावात चांगले चांगले पेरके असतात. तुमच्याला जर चांगलं पुरके असेल तर बघा, आणि त्यानं काय करा, 30 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर अंतरावरती 30 सेंटीमीटर करता येईल का? त्याच्यामध्ये साडं जास्त, त्याचं अंतर जास्त, ते 30 सेंटीमीटर असतं. महात्मा फुले विद्यापीठानं 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावरती पेरणी होईल अशी ट्रॅक्टर चालित पेरणी यंत्र पण काढलेलं आहे. तुमच्याकडे समजा जास्ती क्षेत्र असेल तर असं हे करायला काय हरकत नाही. काय नाही तर अशा ट्रॅक्टरचं करायला हरकत नाही. आता पेरणीसाठी बियाणं किती लागतं? पेरणीसाठी विजय, विक्रम, आकाश या वाणांचं एकरी 25 ते 30 किलो बियाणं पुरतं. कारण यांचे दाणे लहान असतात. त्यांच्या 100 दाण्यांचं वजन 20 ग्रॅमपेक्षा 18 ते 20 ग्रॅम असतं. त्यांना 25 ते 30 किलो पुरतं एकरी पेरणी करून. तुमचा दिग्विजय आणि विशाल ह्यांचे दाणे टपोरे आहेत, मोठे आहेत. यांचं बियाणं एकरी अशा पद्धतीने पेरायला 35 किलो बियाणं लागतं. नंतर विराट, पिकेवीच्या 2 हे जे आहेत ना, पिकेवी 2 म्हणजे काक 2 हे जे आहेत ना काबुली वाण, त्यांचं साधारणपणे 35 ग्रॅम 100 दाण्याचं वजन आहे आणि त्यांना साधारणपणे एकरी 35 ते 40 किलो बियाणं लागतं. म्हणजे विराट, पिकेवी 2 ला एकरी 35 ते 40 किलो बियाणं लागतं. आणि कृपा आहे ना, कृपा ही भारतातली सगळ्यात मोठी काबुली आहे. खूप चांगला दर मिळतो. राहुरीच्या कृषी विद्यापीठाने काढलेलं आहे. कृपा हे नाव फार वेगळं आहे. तुम्हाला नंतर ते वेळ मिळाला तर सांगेन ती गोष्ट, कृपा काय आहे ती. तर कृपा आणि पिके विचार हे अति टपोरे काबुले आहेत. यांचं एका एकराला 50 किलो बियाणं लागतं. मित्रांनो लक्षात ठेवा, विजय, विक्रम, आकाश यांचं बियाणं 25 ते 30 किलो पुरतं. त्यानंतर विराट आणि त्यानंतर दिग्विजय आणि विशालचं 35 किलो बियाणं लागतं. विराट, पिके 2चं एकरी 40 किलो लागतं. आणि टपोरे, अति टपोरे दाण्यातलं पिके विचार आणि कृपा यांचं एकरी 50 किलो बियाणं लागतं. हरभरा कसा पेता येतो?
हरभरा सरीवर रेंब्यावर सुद्धा परता येतो. भारी जमिनीमध्ये यासाठी काय करावं, 3 फुटाची सरी सोडावी. वरंब्याच्या दोन्ही बाजूला 10 सेंटीमीटर अंतरावरती 1 किंवा 2 बियांची टोभण करावी. 2 बी काय होतो, काही काही वेळा बियाणं किडकं असलं, काहीतरी दोष असला तर उगवून आलं तर काय, तुम्हाला जसं सोयीचं असेल तसं करा. 1 किंवा 2 बियांची टोभण करावी. आणि टोभणीला आपल्याला बियाणं कमी लागत असतं, जास्ती लागत नाही काय नाही. आणि नंतर टोभण केल्यानंतर पाणी द्यावं. पण काबुली जर वाण पेरायचं असेल तर जमीन आधी ओलवून घ्यायची. काबुली वाणासाठी जमीन आधी ओलवून घ्यायची आणि मग वापशावरतीच पेरणी करायची किंवा टोभण करायची. एक लक्षात ठेवा की डायरेक्ट अशी पेरणी करायची नाही. हरभरा पेरणी करताना एकरी 200 ग्रॅम ज्वारी, लक्षात ठेवा मी काय सांगतोय, हरभऱ्याबरोबर हरभरा पेरणी करताना एकरी 200 ग्रॅम ज्वारी, 100 ग्रॅम मोहरी, 3 किलो धणे हे सगळे हरभऱ्याबरोबर पेरायचे. ह्याचा उपयोग आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रणासाठी चांगला होणार आहे. ते पुढे कसं आहे आपण बघूया. थोडक्यात काय की सारे पद्धतीने पेरावा हरभरा, सरीवर रेंब्यावर सुद्धा येतो उत्तम हरभरा, हे त्याचं सूत्र लक्षात ठेवा. पण पेरण्यापूर्वी बीजप्रक्रिया ही अनिवार्य आहे. बीजप्रक्रिया कशी करायची? पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणाला 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणाला, 10 किलो बियाणं असेल तर 5 ट्रायकोडर्मा फार महत्वाचा आहे. 25 ग्रॅम रायझोबियम आणि 25 ग्रॅम पीएसबी जीवाणू हे गुळाच्या कोमट पाण्यात द्रावण करावं आणि त्यात ते मिसळावं आणि ते बियाणाला चोळावं. असं बियाणं जरा ओलसर झालं असलं तर ते सावलीत थोडंसं वाळवायचं आणि मग पेरणी करायची. काय उपयोग होतो या ट्रायकोडर्माचा? ट्रायकोडर्मामुळे भूमिगत रोगांचा असतो न बंदिबस्त असतो. भूमिगत अनेक प्रकारचे रोगजंतू असतात, त्यांचा बंदोबस्त करतो तो ट्रायकोडर्माचा असतो. ती एक प्रकारची बुरशी आहे. ती आपल्याला हानिकारक बुरशीच्या त्या धाग्यामध्ये आत शिरते आणि ते धागे निकामी करते आणि त्यातलं जे काय नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम काही इतर न्यूट्रिएंट्स असतात ना ते घेते आणि त्या तुमच्या पिकाला उपलब्ध करून देतो. ट्रायकोडर्माचा फायदा आहे. ट्रायकोडर्मा हा रोगांचं नियंत्रण करतो, परंतु जमिनीमध्ये असलेली सूक्ष्म अन्नद्रव्य ती सुद्धा उपलब्ध करून देतो पिकाला. म्हणून ट्रायकोडर्मा अतिशय कमी लागतं, 5 ग्रॅम लागतं एखादा, म्हणून ते तेवढं वापरायचं. रायझोबियम कशात वापरायचं? रायझोबियममुळे मुळावरच्या गाठी वाढतात आणि मुळाच्या गाठीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन होत असतं, नायट्रोजनची ही चांगली होत असते, म्हणून रायझोबियम लावायचं. आणि पीएसबीचा काय उपयोग आहे? पीएसबी म्हणजे फॉस्फरस सॉल्युबल बॅक्टेरिया. त्यामुळे जमिनीत आपण समजा कडधान्यानं कसं असतं, फॉस्फरस जास्ती लागत असतो, तर तो फॉस्फरस जरी घातला असला तर तो जमिनीत फिक्स होऊन जातो, तो उपलब्ध होत नाही पिकाला. मग किती जरी घातला त्याचा आपल्याला उपयोग होत नाही काय नाही. पण पीएसबी जर दिलं, पीएसबी जर जीवाणू जर ट्रीटमेंट दिली तर तो फिक्स झालेला फॉस्फरस असतो तो मुक्त होतो आणि आपल्या हरभऱ्याच्या पिकाला अवेलेबल होतो. लक्षात ठेवा, ह्या कोणाला पीक जोमदार येतं. रायझोबियम पीएसबीने बीजसंस्कार करावेत. रायझोबियम पीएसबीने बीजसंस्कार करावेत. हरभऱ्याचे उत्पादन हमखास वाढवावे. ट्रायकोडर्मा पावडर बियाणाला लावा आणि हरभरा पिकाचा मर रोग घालवा. हे साधं सूत्र आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आता महत्वाची गोष्ट असते, हे सगळं केलं, पेरणी केली, आमच्याकडे खतं काय द्यायची हरभऱ्याला? कडधान्याला खतं कोण देत नव्हती, पण खतं दिलं तर उत्पादन चांगलं वाढतं. शिफारस कशी आहे विद्यापीठांची? हरभऱ्याला एकरी सांगतोय मी तुम्हाला, एकरी 10 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 12 किलो पलाश अशी शिफारस आहे एकरी. हेक्टरी सांगत नाही तुम्हाला. तर हे कसं पुरवायचं आपल्याला? नत्र, स्फुरद, पलाश म्हटल्यावर सगळ्यांना काही कळत नाही काय नाही. तुमच्यातल्या काही लोकांना समजेल किती नत्र, 10 किलो नत्र म्हणजे काय करायचं? काही नका करू, तुम्ही साधी गोष्ट करा की बाजारात 2 गोण्या 10-26-26-26 आणा. 10-26-26 2 गोण्या घ्या, किंवा 10-26 मिळत नसेल तर 1 गोणी डीएपीची घ्या. 1 गोणी डीएपीच्या अधिक 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश. हे 10-26 मिळत नसेल तर 1 गोणी डीएपी अधिक 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे दिलं तर आपल्याला ह्याची पूर्तता होते, विद्यापीठाने शिफारस केली. आणि याच्यासोबतच 5 किलो झिंक सल्फेट पण द्यायचं बरं का. ते सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, ते त्याची आवश्यकता असते हरभऱ्याला. थोडक्यात कसं आहे की 10 किलो 10-26-26 2 गोण्या किंवा 1 गोणी डीएपी अधिक 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश अधिक 5 किलो झिंक सल्फेट हे द्या. मी मुद्दामून रिपीट केलं तुम्हाला. एक लक्षात ठेवा, खतं कुठल्याही परिस्थितीत फेकून द्यायची नाहीत, विस्कटवून द्यायची नाहीत. आणि ती दुचाडी पाबरीने पेरायची. पाबरी दुचाडी असतात, दुचाडी पाबरीने पेरायची. आणि ती केव्हा पेरायची? हरभरा पेरणीच्या वेळा द्यायचं, म्हणजे बियाणाच्या लगतच ते पडत असतं आणि त्याचा फायदा चांगला होतो, ते लागू पडतं शेतात. अगदी थोडक्यात सूत्र बोलायचं असलं तर 2 गोण्या 10-26-26 एका एकराला, 2 गोण्या 10-26-26 एका एकराला पीक आणि दर्जा वाढेल हमखास. 2 गोण्या 10-26-26 एका एकरास पीक आणि दर्जा वाढेल हमखास. हे झालं आता खतांचं झालं. आता पाणी द्यायचं का नाही? जरी कोरडं असलं तरी पाण्याला चांगला प्रतिसाद देतं. जुजबी पाणी दिलं तर हरभरा चांगला येतो.
हरभऱ्याला जास्ती पाणी मानवत नाही. लक्षात ठेवा, हरभऱ्याला जास्ती पाणी सहन होत नाही. म्हणून सोय जरी असेल सिंचनाची, सोय जरी असेल पाणी देण्याची, तरी हरभऱ्याला गरज जुजबी पाण्याची. अगदी जुजबी, दिलं न दिलं एवढं करायचं. हरभऱ्याला भरपूर सरी भरून पाणी कधीच देऊ नये. नेहमी हलके हलके पाणी द्यावे. पाणी केव्हा द्यायचं त्याचं एक सूत्र आहे. पेरणीच्या वेळी पहिले पाणी, पेरणीच्या वेळी पहिले पाणी, फुलकळी दिसता दुसरे पाणी. पेरणीच्या वेळी पहिले पाणी, फुलकळी दिसता दुसरे पाणी, घाट्यांच्या अवस्थेत तिसरे पाणी. बस 3च पाणी पुरेत. घाट्यांच्या अवस्थेत तिसरे पाणी. प्रत्येक वेळी जावे हलके जुजबी पाणी, पाणी पळवायचं नसतं सरीतनं. ते पळवायचं पाणी, साठवून ठेवायचं नाही, तुंबवून ठेवायचं नाही. ते केलं की तुमचा नाश झाला म्हणून पिकाचा. तर कसं सांगायचं थोडक्यात की पेरणी झाल्यानंतर एक हलकं पाणी द्यावं. गरज वाटल्यास एखादं हलकं पाणी आणखीन आठवड्याभरात आंबवणीचं पाणी द्यायचं तर द्या उगवून. त्यामुळे रुजवा चांगला होतो. मध्यम जमिनीमध्ये 25 ते 30 दिवसांनी पहिलं पाणी द्यावं, म्हणजे पेरणीनंतरचं. त्यानंतर पुढं 50 ते 55 दिवसांनी दुसरं पाणी द्यावं आणि 70 दिवसांनी तिसरं पाणी द्यावं. हे 3 पाणी द्यायचे आहेत. म्हणजे थोडक्यात पहिलं पाणी जे असतं ते उगवणीसाठी द्यायचं, त्याच्यानंतर 3 पाणी जास्ती द्यायचं. एकूण सगळे मिळून 4 पाणी झाले तर चालतील, पण त्याच्यापेक्षा 5वं पाणी देऊ नका. कुठल्या परिस्थितीत सरी भरून पाणी देऊ नका. कारण जास्ती पाणी जर झालं तर 70 दिवसांनी पाणी दिलं, घाटे भरत असताना जर पाणी दिलं तर तो बाबरतो. हरभरा बाबरतो म्हणजे काय होतं, त्याचे घाटे मोठे मोठे होतात पण आत दाणे भरत नाही. हरभरा बाबरतो किंवा हरभरा उंमळून जातो. आणि काय होत असतंय की चांगला भरत नाही, बाबरतो, उन्मळतो. अति पाणी अनाठही हरभरा पीक उंमळून जाईल. कारण का की जमिनीला भेगा पडायच्या सुरूच्या होणं पाणी द्यायचं असते. पाणी केव्हा द्यायचं, एक ठोकताळा सांगतो. तुम्ही शेतात फिरायचं, आपल्याला शेतात 2 कारणासाठी फिरायचं आहे की काय अळी किडी दिसते काय बघत फिरायचं आहे. अळी किडी बघतं, एखादी बारीक जरी अळी दिसली तर आपण नंतर सांगणार आहोत. पण एखादी बारीकशी जरी भेग दिसली, ती भेग मोठी होण्यापूर्वी त्याला इरिगेशन देणं आवश्यक आहे. हे तत्व लक्षात ठेवा. मोठ्या भेगा झाल्यानंतर पाणी दिल्यास त्यात पाणी खूप मावतं आणि मग हरभरा सगळा उंबळून जातो, उरपाट होऊन पडतो. आणि त्यात जर पाणी समजा साचून राहिलं तर काय होईल, जास्ती पाणी दिल्यानंतर साचून राहिलं, निचरा झाला नाही तर मूळ कुजव्या रोग येतो. आणि मूळ कुजव्या रोगाने सगळं पीक आपलं जळून जातं, मरून जातं, नुकसान होतं. म्हणून पाण्याचं महत्व किती जरी असलं तरी जास्ती पाणी देऊ नका. पण पाण्याचं महत्व किती आहे हो, म्हणजे तुमच्याकडं हरभऱ्याकडं समजा तुमचा कोरडो हरभरा आहे, कोरडो हरभऱ्याला पहिल्या पाण्याशिवाय आणखीन एखादं पाणी दिलं तुम्ही, एक जरी पाणी दिलं तर 50% उत्पादन वाढतं. प्रत्येक पाण्यानं कोरडो व्हायच्या तुलनेत 50% उत्पादन वाढत असतं त्या हरभऱ्याच्या पाणी दिल्यामुळं. हरभऱ्यासाठी तुमची फार्मर कंपनी आहे म्हणून तुम्हाला एक सांगतो, खूप चांगली योजना आहे, तुमच्या योजनेत घेता येईल. एक म्हणजे तुषार सिंचन किंवा स्प्रिंकलर म्हणतात. तुषार सिंचन पद्धती ही हरभऱ्याला फार उपयुक्त आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला हवं तसं पाणी देता येतं. हवं तेव्हा पाणी देत असतं, आवश्यक त्यावेळी देत असतं. म्हणजे हव्यात थंडी आहे, सगळं आहे, पण पावसाळा नसताना पाऊस पडता येतो. जमीन ह्याच्यामुळे नेहमी भुसभुशीत राहते, कॉम्पॅक्शन होत नाही जमिनीचं. कोणतीही मशागत किंवा आंतरमशागत करायला आपल्याला सुलभपणे करता येते. तुषार सिंचनाने जमीन ओलवून नंतर जर मशागत करून पाभरीनं किंवा तिफडीने जर पेरणी केली तर उगवण चांगले होते. समजा तुमच्याकडे तुषार सिंचनाची व्यवस्था असेल, रान चांगलं तयार आहे, तर तुषार सिंचन एकदा लावा आणि मग तिफडीने पेरणी करा, उत्तम उगवण होते. आणि नंतर एखादं हे करा. तुषार सिंचन व्यवस्था असेल तर आपल्याला सऱ्यावरंबे करायची काय गरज नाही, काय नाही, किंवा सारे पाडण्याची गरज नसते. पर्याय येण्यानंतर सारे पाडणे, सऱ्यावरंब करणे हा सगळा आपला खर्च वाचतो. पिकामध्ये त्यानंतर तणांचा प्रादुर्भाव अगदी कमी होतो आणि आला तरी तणांचं नियंत्रण करणं पण सोपं असतं, हे पण लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला जेव्हा आपल्याला सऱ्यावरंब किंवा काय करताना आपल्याला जेव्हा काहीतरी एखादा अवजार चालत असतं कॉम्पॅक्शन होतं, जमीन अशी दबत जाते. ते दबायचं काय कारण नाही, काय नाही, कारण तुषारचं मंचावर फिरत असतं ते आणि शेत सतत वापसा स्थितीत राहतं. वापशाला का राहावं, घात असते त्याला म्हणतात, त्याला वापसा म्हणतात. ते वापसा जर असेल स्थिती कायमची तर त्यामुळं जमिनीत जे आपण अन्नद्रव्य घातले असतात, खतं घातली असतात, ती चांगली उपलब्ध होतात. ती खाली वाहून जात नाहीत, निचरा होऊन जात नाहीत. एरवी पाठ पाण्याने पाणी दिलं तर दिलेली सगळी खतं निचरा होऊन जात असतात. 50% नायट्रोजन, 50% फॉस्फरस, 50% जात असतं आणि मग आपल्याला मिळत नाही, काही आणि निम्म्याच्यावरती त्याला वाढायला लागतं. पण तुषार सिंचनामुळं अन्नद्रव्याचे निचरा होत नाही, वाहून जात नाही, ती तिथंच राहतात, वापसा स्थितीत राहतात, पिकाला चांगली लागू पडतात आणि त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. थोडक्यात काय की पिकांची वाढ चांगली झाल्यामुळे तुषार सिंचनामध्ये हरभरा उत्पन्नात जास्ती उत्पादन मिळतं. आणि तुषार सिंचन हल्ली फार ह्याच्यामध्ये मिळतं आपल्याला,
सबसिडी मिळते. मला वाटतं एका एकराला 27,000 रुपये काय काहीतरी आहे आणि त्याच्यामध्ये 6,000 रुपये हे आहे त्याच्यामध्ये सूट आहे त्याच्यामध्ये. आता पीक संरक्षणाचा तुम्हाला नंतर माहिती सांगणार चुरमुरे साहेब, पण मी थोडक्यात एक सांगून ठेवतो की हरभरा पिकामध्ये घाटे अळीमुळे 30 ते 40% नुकसान होत असतं. पीक 3 आठवडे असताना त्यावरती बारीक बारीक काळ्या अळ्या दिसत असतात. मित्रांनो लक्षात ठेवा, नुसतं हरभरा पेरून चालणार नाही. काही नाही, सगळ्यात चांगलं खत कुठलं तरी पायखत म्हणून सांगतो की नाही, फिरायचं नुसतं. फिरायचं म्हणजे नुसतं वर बघत फिरायचं नाही आहे, तर त्या हरभऱ्याकडे बघत फिरायचं आहे. हरभऱ्याकडे बघत बघत दिसताना तुमच्या लक्षात येईल 20-22व्या दिवशी तुम्हाला बारीक तांदळाच्या अळी एवढ्या अळी दिसायला लागतात आणि पानाचे पांढरे हे असतात ते पांढऱ्या त्या हे दिसतात आणि शेंडी खालेले दिसतात. अशा वेळी आपल्याला एक फवारणी द्यायला पाहिजे. आता फवारणी कशाची द्यायची, कोणत्या कोणत्या फवारणी नंतर तुम्हाला चोरमुले साहेब सांगतील, पण मला माहित असले सांगतो की लिंबोणीचे पेंड असते, लिंबोणीचे पेंड म्हणण्यापेक्षा लिंबोणीचं पावडर जे असते आपल्याकडे मिळते, लिंबोणीची पावडर, लिंबोण्याची पावडर करायची, त्यातली 5 किलो पावडर घ्यायची, ते एका गाठोड्यात बांधायची, रात्रभर एका बादलीत पाणी घ्यायचं, त्यात भिजवत ठेवायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळं निचोड काढायचा, पिळून काढायचा निचोड त्याचा, तो सगळा द्रावण तयार करायचं, अर्क सगळा काढायचा आणि त्या अर्काचं 100 लिटर पाणी करायचं आणि ते फवारायचं. ते फवारताना आणखीन एक काम करा की त्याच्यामध्ये निरमा पावडर घाला. डिटर्जंट पावडर कुठली टाकू नका, निरमा टाका किंवा कुठलाही साबण चोरा साधा टाका, साधा पिवळा साबण टाका, 1 चमचा 2 चमचेच टाका, जास्त टाकू नका. एवढं टाकल्यामुळे काय होत असतं की त्यामुळं ह्याच्यामुळं निंबोळीच्या त्या अर्कामुळं अळीची भूक मंदावते. अळीला खायला नको वाटतं, ते उपाशी होत जातं आणि त्यातून वर्ण समजा आपण साबणाचा चुरा टाकला असता तर त्या साबणाच्या चुऱ्याच्या फेसामुळं त्याच्या अंगावरचं जे मेणचट थर जो असतो, कातडी त्याची असते मेणचट, ती विरघळून जाते. त्यामुळे वर्ण उन्हाचा तडाखा चालू असतो आणि त्या खालनं ते आतनं भूक लागली असते. इकडून भूक लागल्यावर उन्हाचा तडाखा, ती अळी तडफडून मरून जाते. अशा पद्धतीने निंबोळीच्या अर्कानं आणि साबणानं आपल्याला कंट्रोल करता येतं. आणखीन एक उपाय आहे, तो म्हणजे पुढे 10-15 दिवसांनी आणखीन एक हेलिओकिल नावाचं तुम्हाला करायचे माहित असेल. हेलिओकिल हे जैविकच हे आहे, त्या विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी घ्यावी. गरज बसल्यास अनेकदा निंबोळी अर्क घ्यावे किंवा आणखीन हेलिओकिलची फवारणी एखादी घ्यावी. आणि याही प्रकारे जर होत नसेल नियंत्रण, तर मग मात्र एखाद्या रासायनिक फवारणी घ्यायला हरकत नाही. त्यासाठी अवांट किंवा किंग डोक्सा किती 15 लिटरला 10 मिली या प्रमाणात घ्यायचं आहे, किंवा फेम हे 3 मिली 15 लिटरला घ्यावं, किंवा कोराजेन 5 मिली 15 लिटरला याची फवारणी घेतली तर 100% तुमच्या किडीचं नियंत्रण होतं. तुमच्या हरभऱ्यामध्ये किडी येणार नाही. किडीचं नियंत्रण केलं तर तुमचं 40% उत्पादन वाढलं म्हणून समजा. लक्षात ठेवा, आपण हरभरा पेरताना काय सांगितलं होतं की ज्वारी, मोहरी, धणे सहज थोडे थोडे पेरायचे असतात. काय उपयोग होत होतो की ते जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये असते सगळ्यात लवकर सगळ्यात लवकर फुलोऱ्यावरती कोथिंबीरच असते. त्या कोथिंबीराकडे आकसून काही मित्रकिडी येत असतात, त्या फुलाकडे आकर्षण येत असतात. त्या काय करतात, मित्रकिडी त्या अळ्यांचं निर्दालन करत असतात. थोड्या दिवसांनी मोहरी फुलावरती येत असते. त्या मोहरीच्या ह्याच्याकडे बघून काही पक्षी येत असतात, काही मित्रकिडी येत असतात. त्याचा सो उपयोग होत असतो आणि ते काय करतात, त्या मित्रकिडी त्या शत्रुकिडीचा नाश करतात. आणि मोठी झालेली ज्वारीची ताटं असतील किंवा मोहरीची झाडं असतील त्याच्यावरती पक्षी येऊन बसतात. कोणते कोणते पक्षी असतात, कोळसा, चिमण्या, साळुंक्या, बोरड्या असे पक्षी येतात आणि ते आल्यानंतर ते काय करतात, त्यांना काही नको असतात, तुमचे दाणे खायचे नसतात, त्यांना आळ्या पाहिजे असतात, आळ्या वेचून खात असतात. हे लक्षात ठेवा. हे साधा उपाय पण अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी पक्षी यावेत हे करा म्हणून त्याला तुराट्यांची मचाणं करावी. तुराटी मचाणं करायची. तुरकाट्यांची मचाणं पक्ष्यांना बसायला खूप पक्षी येतील, घाट्याळा वेचायला हे सत्व लक्षात ठेवा. तुरकाट्यांची मचाणं करा, त्याच्यावर पक्षी येऊन बसतात. आणि एकरी 1 किंवा 2 किंवा 3 फेरोमोनचे सापळे लावावे. फेरोमोन स्वस्तात मिळतात आपल्याला. फेरोमोनचे सापळे मिळले की आपल्याला कळतंय की आपल्याकडे नेमकं प्रमाण किती आले, त्यात कळतं किती आळे आलेत, काय आलेत, की त्याच्यावर आपल्याला कळतं की आता आपल्याकडे किडी आलेले आहेत. त्याप्रमाणे आपल्याला फवारण्याचं नियोजन करता येतं. एकरी 2 फेरोमोनचे सापळे, घाटे अळीचे प्रमाण नेमके कळेल. या पद्धतीला एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणतात. त्या पद्धतीला एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये त्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, IPM, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणतात. आणि हे सगळं एकट्यानं करून चालत नाही बरं का. हे सगळं समूह मी केले आणि माझ्या शेजारच्या माणसानं काय केलं नाही तर चालत नाही. समूहानं सगळं जातं. तुमचा योगायोगानं खूप मोठा समूह आहे. तुम्ही सामूहिक तत्वावर IPM करा, तुम्हाला खूप चांगलं यश मिळेल. आता यासाठी काय करायला तर सगळ्यांनी मिळून एकमत करावे, सगळ्या गावकऱ्यांनी मिळून एकमत करावे आणि IPM पद्धतीनेच पीक घ्यावे. हे सगळं झालं महाराज. आता काढणी करायची आपल्याला. 100 ते 100 दिवस झालेत. 100 ते 100 दिवस झालेत. काढणीला पीक तयार झालेलं आहे. आता पीक ओलसर असताना कधीही काढायचं नाही. ओले चिंब घाट्या अजिबात काढायचं नाही. चांगले कडकडू द्यावेत.
घाटे चांगले कडक वाढल्यानंतर काढणी करावी. कडक वाढायच्या वेळी काढलं तर काय होतं, त्याचं नीट मळणी चांगली होत नाही काय नाही. आणि असे काढलेले चांगले वाळलेले काढायचे. स्वच्छ झाडलेल्या खळामध्ये मळणी करावी. अस्वच्छ मळ्यामध्ये करू नका. एकाच जातीचे हे खडीत सुद्धा एकच जातीचे हे करावं. दुसऱ्या जातीचे हे त्यात आणू नका, नमुना त्यात आणू नका. आणि अशानंतर खळाची मळणी केल्यानंतर चाळणीने प्रतवारी करायची. चाळणीने प्रतवारी करायची. तुमची हरभरा कंपनी आहे, गोदावरी कंपनी आहे, पण त्याची प्रतवारी जरूर करा. आणि जरूर केल्यानंतर हरभरा वेगळा करायचा, 5 उन्हं द्यायची आणि असा तयार झालेला हरभरा कोठीमध्ये भरून ठेवायचा. हा कोठीमध्ये भरून ठेवायचा आणि भरताना कडुलिंबाचा पाला त्यात घालून ठेवला, की साठवणीची कीड लागत नाही काय नाही. म्हणून तुम्हाला सांगतो काय, की कसं आहे हे पीक अतिशय कणखर पीक. कणखर पीक बाजारभाव चांगला, कणखर पीक बाजारभाव बरा आणि जिरायतीचा हरभराच करा. तुमचा आमचा सगळ्यांचा हरभरा हा खरा आधार आहे. खूप चांगलं उत्पादन येतं. शेतकरी 15-15, 18-18 क्विंटल उत्पन्न एका एकरातनं घेतात. तुमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना मी बऱ्यापैकी ओळखतो. फक्त एकच करा, की ती वाण मात्र तुम्ही बघा. तुमच्या गावाजवळ परभणीच्या आजूबाजूला तुम्हाला नंतर मी धवन साहेबांना फोन करून सांगतो कोणाकडे मिळतं ते. विक्रम म्हणून विक्रमचं बियाणं मिळतं, विजयचं मिळतं आणि आमच्या महात्मा फुले विश्वविद्यालयाकडे हवं तेवढं बियाणं मिळतात. महात्मा फुले विद्यापीठ हवं तेवढं बियाणं मिळतं. सगळ्यात म्हणजे एक टेम्पो भरून आणा. नवीन बियाणं घेतलं तर तुम्हाला फायदा खूप आहे आणि आता जुनंच बियाणं जर वापरत बसला तर तुमचा तोटा आहे. आपल्याला व्यापारी तत्वावर करायचं म्हणतात, जुनं बियाणं वापरू नका, नवीन बियाणं हे पुन्हा सांगतोय. माझी एवढीच विनंती मान्य करा. या पद्धतीने केलं तर चांगलं उत्पादन मिळतं. जिरायतीमध्ये पण चांगलं मिळतं आणि बागायती पण मिळतं. एवढं मला सांगायचं सांगितलंय. अजून बराचसा कार्यक्रम आहे. तुमची रजा घेतो मी. मला तुमच्या भेटीशी आल्यानंतर खूप आनंद झालेला आहे. हरभऱ्यावर मला बोलावं वाटतं, अजून सुद्धा बोलता आलं असतं, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. ठीक आहे, धन्यवाद, नमस्कार. काटकर साहेबांना नमस्कार, अमोल धवनना नमस्कार, अंकुरेंना नमस्कार. जमदग्नी सरांनी आपल्याला खूप सोप्या भाषेत हरभऱ्याविषयी, हरभऱ्याची लागवड कशी करावी आणि आयुष्यभर सरांनी जे संशोधन केलं त्या बाबतीत सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. गोदा फार्म्स कडून सरांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आम्हाला आणि शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करण्यासाठी आलात. आपले खूप खूप आभार. भविष्यात देखील आपल्या असंच मार्गदर्शन गोदा फार्मला मिळत राहो ही सदिच्छा. धन्यवाद सर. नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आपला कार्यक्रम आता सरांनी तर मार्गदर्शन केलेलंच आहे. थोडक्यात मी तुम्हाला हरभऱ्याची कीड आणि रोग व्यवस्थापन याच्याबाबत मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे मान्यवर आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतील. तर आपण थोडक्यात हरभऱ्यावरच्या कीड आणि रोग याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, हरभऱ्यावर जर विचार केला तर प्रामुख्यानं घाटे अळी ही सगळ्यात महत्वाची कीड आहे आणि या किडीमुळं आपल्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. थोड्या वेळात आपण स्क्रीन शेअर करतोय. प्रेझेंटेशन चालू होईल. थोडा टेक्निकल इश्यू आहे. 2 मिनिटं एखाद्या मिनिटात तो इश्यू सॉल्व्ह होईल आणि आपण स्क्रीनवर पाहू शकाल. हॅलो, स्क्रीन शेअरिंग ऑन करा. तसदीबद्दल क्षमस्व, काही टेक्निकल कारणामुळे थोडा आपल्याला उशीर होतोय. शेतकरी मित्रांनो, जसं की मगाशी मी सांगितलं, हरभऱ्यावर बऱ्याचशाच किडींचा प्रादुर्भाव होतो. पण जर आपण विचार केला तर आर्थिक नुकसान हरभऱ्यामध्ये सगळ्यात जास्त होतं ते हरभऱ्यावरील घाटे अळीमुळे होतं आणि या घाटे अळीचं आपल्याला व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणं खूप गरजेचं आहे. हरभऱ्यावरील घाटे अळीचं व्यवस्थापन करताना आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
त्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या ज्या पद्धती आहेत त्या एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धती आपल्याला वापरणं गरजेचं आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धती वापरूनच आपण हरभऱ्यावरील घाटे अळीचं व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे करू शकू. आता याच्यामध्ये नेमकं काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. त्यामध्ये हरभऱ्याचं उत्पादनाची घट येण्याचं प्रमुख कारण काय जर असेल तर घाटे अळीचा प्रादुर्भाव आहे. आणि पिकाच्या अवस्थेनुसार कळ्या, फुले आणि घाट्यावर हेलिकोवर्पा या अळीचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यामुळं आपल्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. जर घाटे अळी हरभरा या पिकामध्ये फुलाच्या अवस्थेत किंवा घाटे धरण्याच्या अवस्थेमध्ये जर आली तर त्यावेळेला आपल्या पिकाचं आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि पर्यायानं मिळणारं उत्पादन देखील आपल्याला कमी मिळतं. ही एक घाटे अळी जी आहे ती घाटे अळी आपला जीवनक्रम 2 जीवनक्रम या पिकावर पूर्ण करते. विशेषतः हिचा जास्त प्रादुर्भाव फुलोर अवस्थेत असतो आणि त्यानंतर ज्या वेळेला घाटे अवस्थेत हरभरा जाईल त्यावेळेला त्याचा प्रादुर्भाव होतो. तर यामध्ये हरभऱ्याचे महत्व सरांनी मगाशी सांगितलंच. सर्वात प्रथम आपण पहिला किडीची ओळख करून घेऊया. कुठल्याही किडीचं जर व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल मित्रांनो तर किडीची ओळख करून घेणं खूप महत्वाचं आहे. जर आपण किडीचा जीवनक्रम जर आपल्याला माहित असेल तर तो क्रमानुसार आपण किडीचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकू. घाटे अळीचा जीवनक्रम प्रामुख्याने 4 अवस्थांमध्ये पूर्ण होतो. यामध्ये अंडी, अळी, कोश आणि पतंग अशा या एकूण 4 अवस्था आहेत. घाटे अळीचा जर मादी पतंग बघितला तर तो एकदम छोट्या आकाराची पांढऱ्या पिवळसर रंगाची घुमटासारखी अंडी असं विखरून घालतो. म्हणजे एका ठिकाणी कधीही अंड घातलं जात नाही. वेगवेगळ्या ठिकाणी अशी अंडी एक एक असं अंड घातलं जातं. या उलट आपण सोयाबीन मध्ये जर बघितलं तर सोयाबीनवरील पाणी खाणारी जी अळी आहे ती पाणी खाणारी अळी सोयाबीनवरची आहे ती पुंजक्यामध्ये अंडी घालते. आता घाटे अळीचा नेमका पतंग कसा असतो याबाबत आपण थोडक्यात बघूया. घाटे अळीचे पतंग हे मजबूत असतात आणि त्याचे पुढील पंख जे असतात ते फिक्कट तपकिरी रंगाचे असतात. आता जर मागील पंख आपण घाटे अळीच्या पतंगाचे जर पाहिले तर ते फिक्कट तपकिरी रंगाचे असतात आणि त्याच्या कडा धुरकट असतात. मादी पतंग जवळपास 4 ते 6 दिवसाच्या आयुष्यामध्ये हरभऱ्यावरच्या कोवळ्या पानं असतील किंवा शेंडे असतील, फुलं असतील याच्यावर साधारणतः 150 ते 300 अशी एक मागाशी मी सांगितलं सुट्टी विकरलेली अंडी घालतात आणि अंड्यातून 2 ते 4 दिवसात आळ्या बाहेर येतात. या आळ्या त्याच्या पूर्ण जीवनक्रमामध्ये 5 ते 6 वेळेला कात टाकतात. अळीचा जर आपण कलर पाहिला तर तो कलर हिरव्या रंगाचा असतो. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे कुठल्या घटकावर अळी फीड करते म्हणजे खाते. समजा तुरीच्या फुलावर जर हीच अळी खात असेल तर तिचा रंग आपल्याला पिवळसर दिसेल आणि जर हीच अळी जर हरभऱ्यावरील घाट्यावर खात असेल किंवा पानावर खात असेल तर ते आपल्याला तिचा रंग गडद डार्क दिसतो. यामध्ये आपण आता फोटोमध्ये पाहत असाल मादी आणि नर अशा या पतंगामध्ये त्याचं डिफरन्शिएशन दिसून येतं. ह्या अवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला नुकतीच जन्मलेली अंड्यातून बाहेर आलेली जी अळी असते हा मायक्रोस्कोप खाली घेतलेला फोटो आहे त्यामुळे आपल्याला मोठा वाटतोय पण एकदम छोट्या जे आलेली तिचं डोकं तपकिरी काळपट रंगाचं असतं आणि तिचं अंग आहे ते तुम्हाला तपकिरी रंगाचं दिसून येईल. सुरुवातीच्या अवस्थेत नुकसान कसं होतं घाटी अळीमुळे ते आपण पाहूया. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपण बघितलं सुरुवातीच्या अवस्थेतल्या अळ्या हरभऱ्याचं जी पानं आहेत ती कोळी पानं खरवडून खातात आणि ही कोळी पानं खरवडून खाल्ल्यामुळं हरभऱ्याचा फक्त आपल्याला पापुंद्रा दिसून येतो. तर या पापुंद्रा खाल्ल्याला असे पांढरी पानं आपल्याला हरभऱ्याच्या शेतामध्ये फिरताना तुम्हाला दिसून येतील. तर त्यावेळेला आपण समजून जायचं की घाटे अळीचं नुकसान केले. मित्रांनो घाटे अळीचं नुकसान सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपण ओळखलं आणि नियंत्रणाचे जर उपाय केले तर या अळीपासून आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतं. पण एखाद वेळ जर घाटे तयार होण्याच्या अवस्थेत जर ही अळी घाट्यामध्ये शिरली तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान फेस करावं लागतं. आताच्या आपण या फोटोमध्ये बघत असाल हरभऱ्या जो घाटा तयार झालाय त्या घाट्यामध्ये आळीनं निम्म तोंड खुपसलंय, निम्म अंग बाहेर आहे आणि ती खाताना आपल्याला दिसत आहे. घाटे अळीचं खाण्याचं प्रामुख्यानं जे लक्षण आहे की कशी खाते तर ही अशी खाते म्हणजे तिचं अर्धा अंग घाट्यामध्ये असतं आणि अर्धा अंग आपल्याला बाहेरच्या बाजूला दिसतं. घाटे अळीचा जीवनक्रम मगाशी मी जसा सांगितला तसा प्रौढ अवस्था जवळपास 6 ते 12 दिवसाची असते. अंडी अवस्था 3 ते 4 दिवसाची असते. अळी अवस्था ही आहे ती 18 ते 25 दिवसाची असते आणि कोशावस्थामध्ये हे कोश जमिनीत केले जातात तर कोशावस्था जवळपास 7 ते 14 दिवसाची असते. अशा प्रकारे जवळपास 4 ते 5 आठवड्यामध्ये या अळीचा जीवनक्रम पूर्ण होतो.
हरभरा पिकावर जर झालेला प्रादुर्भाव आपण बघायचा असेल तर घाटे पूर्णपणे पोखरले जातात. घाट्याला एक आपल्याला होल दिसतं आणि त्याच्यामध्ये आळी फीड करताना दिसते. ही आळी जर बघितली तर ही आळी संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला आपल्याला जास्त फिडिंग करताना दिसते. त्यामुळं या आळीचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर कीटकनाशकांची फवारणी संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 4 वाजल्यानंतर जर घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये मी मगाशी जसं सांगितलं तसं तिला खायला काय मिळणार आहे ह्याच्यावर तिचा कलर पण अवलंबून असतो. तुरीच्या शेंगेवर खाणारी आळी जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला 2 वेगवेगळे कलर दिसतील. एक हिरव्या शेंगेवर आणि थोड्या परिपक्व झालेल्या शेंगेवर खाताना दिसते. तर तिचं तुम्हाला तिचे कलर 2 वेगवेगळे दिसून येतील. आता नेमका नुकसानीचा प्रकार कसा आहे, जसं मी मगाशी सांगितलं, घाटे लागल्यावर डोक्याकडील अर्धा भाग आत खुपसला जातो आणि बाकीचा भाग शरीराच्या बाहेर असतो. हे कोवळे दाणे खाण्याचं काम करते. एक आळी तिच्या जीवनक्रमात जवळपास 30 ते 40 घाटे फस्त करण्याचं काम करते. दाण्याच्या स्वरूपात जर आपण हाच विचार केला तर 6 ते 8 ग्रॅम दाणे ही आळी खाऊन टाकते आणि पिकाच्या 1 मीटर लांब ओळीत जवळपास 5 ते 4% नुकसान होतं. आता या किडीचं व्यवस्थापन कसं करायचं याबाबत आपण थोडक्यात माहिती बघूया. ही व्यवस्थापन करण्याच्या आधी आळीचा जीवनक्रम तर आपण पाहिला, पण आर्थिक नुकसान संकेत पातळी समजून घेणं गरजेचं आहे. जसं मगाशी जमदग्नी सरांनी सांगितलं की कुठंतरी एखादी आळी दिसली तर लगेच काही कीटकनाशक फवारायची गरज नसते. त्याचप्रमाणे आळीचा आर्थिक नुकसान संकेत पातळी म्हणजे आपल्या शेतात किती आळ्या दिसल्यानंतर आपल्याला कीटकनाशकांची फवारणी घ्यायची आहे किंवा नियंत्रणाची उपाय योजायचे आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये कामगंध सापळ्यांचा वापर सर्वेक्षणासाठी खूप चांगल्या प्रकारे होतो. कामगंध सापळे हेक्टरी 5 लावा असं आपण सजेस्ट करतो आणि हेक्टरी 5 कामगंध सापळे आपण लावतो. त्या सापळ्यामध्ये 3 दिवस जवळपास 8 ते 10 पतंग जर सापडत असतील तर आपल्या शेतामध्ये घाटे आळीनं आर्थिक नुकसान पातळी क्रॉस केली असं समजायचं आणि नियंत्रणाचे उपाय करणं गरजेचं आहे. आळी अवस्थेमध्ये जर आपण विचार केला तर 1 मीटर ओळीमध्ये 1 ते 2 आळ्या जर आपल्याला दिसत असतील तर किंवा 5% घाट्यांचं नुकसान जर आपल्याला दिसत असेल तर अशा वेळेला आपल्याला नियंत्रणाचे उपाय करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करायची आहे त्याआधी सर्वेक्षण करणं, पिकाची पाहणी करणं मित्रांनो खूप गरजेचं आहे. यामध्ये आपण काय पाहतो तर पिकावरील किडीचा प्रकार, नुकसान करणारी जी अवस्था आहे, त्यामध्ये किडींची संख्या किती आहे, परोपजीवी किंवा मित्र कीटक किती आहेत, या सर्वांचं आठवड्यातून किमान 1 वेळा तरी आपल्याला परीक्षण करणं गरजेचं आहे. परीक्षण करण्यासाठी आपण रँडमली शेतामध्ये ऑब्झर्वेशन घेऊ शकता किंवा हे जे डब्ल्यू आकारात आहे त्या डब्ल्यू आकारात असं शेतामध्ये चालून आपण शेतामध्ये ऑब्झर्वेशन घेऊ शकता. मी जसं सांगितलं ते 1 मीटर ओळीमध्ये किती आळ्या दिसतात हे जर पाहिलं किंवा किती टक्के घाट्यांचं नुकसान आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्याला एक अंदाज येऊन जातो आणि आपल्याला नियंत्रणाचे उपाय करणं खूप सोपं जातं. आता एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? प्रत्येक वेळेला आपण हा शब्द ऐकत असतो, पण एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे काय हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे कीड व्यवस्थापनाच्या सर्व पर्याय जे आहेत ते सर्व पर्याय एकाच वेळेला वापरणे याला आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणतो. आता एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये नेमकं काय करायचं आहे? खरीप पिकांची आपल्याला जी कापणी केल्यानंतर पिकाची उभी आडवी शक्य असल्यास नांगरट करून घेणं गरजेचं आहे. कारण या किडीचे जे अवशेष आहेत किंवा या किडीच्या ज्या काही सुप्तावस्था आहेत त्या खोल जमिनीमध्ये असतात आणि जर जमिनीची नांगरट आपण व्यवस्थित केली, जमीन नांगरून जर सूर्यप्रकाशाला एक्सपोज केली तर एक्सपोज केल्यानंतर आपल्या पिकामध्ये आपल्या शेतामध्ये ज्या या घाट्याळीच्या सुप्तावस्था असतात त्या सूर्यप्रकाशाला एक्सपोज होणार आहेत, त्यामुळे मरून जाणार आहेत किंवा जे पक्षी आहेत किडी खाणारे जे पक्षी आहेत ते किडी खाणारे पक्षी देखील ह्या सुप्तावस्था खाऊन टाकतात आणि आपल्याला नैसर्गिकरित्या चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळतं. हरभऱ्यामध्ये तृणधान्य किंवा तेलबिया पिकासोबत हे जर हरभऱ्याची फेरफालट केली तर या किडीचं व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. योग्य जातींची निवड करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचसोबत बाजरी, ज्वारी यांची आंतरपेरणी सुद्धा करणं गरजेचं आहे. आंतरपेरणी पीक घेतल्यामुळे काय होतं, हे पीक जे आहेत ती पक्षी थांबे म्हणून सुद्धा आपल्याला काम करतात. ज्यावेळेला आपल्या शेतामध्ये पक्ष्यांना थांबण्यासाठी आपण पक्षी थांबा तयार करतो त्यावेळेला हे पक्षी शेतामध्ये येतात आणि ह्या आळ्या वेचून घेण्याचं काम करतात. जसं मी मगाशी सांगितलं की कामगंध सापळ्यांचा वापर किडीच्या व्यवस्थापनामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येतो.
किडीचे सर्वेक्षणामध्ये जवळपास आपण हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावे अशी शिफारस करतो. त्यामध्ये आपल्याला दर दिवशी किती पतंग सापडतात याचे आपण जर रेकॉर्ड ठेवलं आणि त्या रेकॉर्डनुसार जर आपण किडीचं व्यवस्थापन करत गेलो तर आपण कमी खर्चामध्ये या किडीचं व्यवस्थापन करू शकतो. पक्षी थांबे जे आहेत ते नॅचरली आपण ज्वारीची ताटं वगैरे ठेवून तर करू शकतो. अशा वेळेला जर समजा शक्य नसेल तर शेतामध्ये टी आकाराची जर काठी लावली आपण तर त्या टी आकाराच्या 60 ते 70 काट्या अशा लावल्या तर आपण पक्ष्यांना काळ्या चिमण्यांना बसण्यासाठी असे पक्षी थांबे तयार केले तर आपल्याला नक्कीच या आळीपासून नियंत्रण मिळू शकते. आता मित्रांनो पुढचा महत्वाचा विषय येतो की या किडीच्या व्यवस्थापनासाठी जी जैविक कीटकनाशक असतील ती जैविक कीटकनाशकांचा वापर कसा करायचा आहे आणि जैविक कीटकनाशकांचा वापर करताना काही काळजी घ्यायची आहे. सरांनी मगाशी जसं सांगितलं हेलिओकिल हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीनं तयार केलेलं एक NPV व्हायरस आहे. त्याच सोबत मार्केटमध्ये पण बऱ्याच नावानं उपलब्ध आहे. तर या विषाणूचा आपण 50 मिली विषाणूग्रस्त अळ्यांचा अर्क जर प्रति हेक्टर वापरला तर या किडीचं आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतोय. त्याचबरोबर 5% निंबोळे अर्क असेल किंवा कडुलिंबावर आधारित 3000 ppm निमार्क मार्केटमध्ये मिळतो तर त्याची चांगल्या कंपनीचा तर त्याची 2 मिली प्रति लिटर या पाण्यात मिसळून जर फवारणी केली 50% पीक फुलवत असताना तर तरी देखील आपल्याला किडीपासून चांगल्या प्रकारे आपण नियंत्रण मिळवू शकतो. बाकी जैविक कीटकनाशकामध्ये बॅसिलस थुरंजेनेसिस म्हणजे जे बीटी आपण म्हणतो तर बीटी पावडर जी मिळते त्याची 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून 2 वेळा जर फवारणी केली तरी देखील आपल्याला या किडीपासून चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतं. हेलिकोर्पा या अळीच्या व्यवस्थापनासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारे काही कीटकनाशके शिफारसीत केलेली आहेत. तर त्या कीटकनाशकांचा वापर देखील आपण करू शकतो. त्यामध्ये जी कीटकनाशक आहेत त्यामध्ये क्विनॉल्फॉस 25 EC आहे, लॅम्ब्डासायलोथ्रिन 5 EC आहे, नोव्हेल्युरॉन 10 EC, इमामॅक्टिन बेंझोएट म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला प्रोक्लेम किंवा मिसाईल नावानं मिळतं तर त्याचा वापर आपण करू शकताय किंवा क्लोरॅन्टिनिप्रोल म्हणजे शेवटच्या अवस्थेत जर अळीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर अशा वेळेला तर या कीटकनाशकाचा वापर आपण किडीच्या आर्थिक नुकसान संकेत पातळीनुसार करू शकताय. जसं मी मगाशी सांगितलं की आर्थिक नुकसान संकेत पातळी जी आहे किडीची त्या किडीची आर्थिक नुकसान संकेत पातळी पाहूनच आपल्याला किडीचं व्यवस्थापन आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो ही जी हरभऱ्यावरील घाटी अळी आहे त्या हरभऱ्यावरील घाटी अळीच्या बाबतीत काही इंटरेस्टिंग गोष्टी देखील आहेत. त्या इंटरेस्टिंग गोष्टी देखील मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यामध्ये जर आपण विचार केला तर हरभऱ्यामध्ये जे आम्ल तयार होतं की हरभऱ्याच्या पानावरील ग्रंथीमध्ये जे आम्ल असतं तर त्या आम्लामुळे या किडीच्या वाढीला नक्कीच आडकाठी तयार होते. त्यामुळे स्प्रिंकलर वन पाणी देताना हरभऱ्यावर घाटी अळीचा प्रादुर्भाव आहे का नाही हे तपासावं. अशा वेळेला जर हरभऱ्यावर घाटी अळीचा प्रादुर्भाव असेल शक्यतो स्प्रिंकलरनं पाणी देणं आपण टाळलं पाहिजे. काबुली वाणामध्ये देशी वाणापेक्षा या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसतो. त्यासोबत टपोरी देशी वाण जे आहेत ते त्यामध्ये घाटी अळीचा प्रादुर्भाव जास्त दिसतो लहान दाण्याच्या हरभऱ्यापेक्षा. तर लागवड करताना या गोष्टी देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. हरभऱ्यामध्ये कळी फुलोरा अवस्थेपेक्षा घाटे व परिपक्व होणाऱ्या दाण्यावरील प्रादुर्भाव आर्थिकदृष्ट्या जास्त नुकसानकारक ठरतो. त्यामुळे या काळात झाडांना हे नुकसान भरून काढण्यासाठी वेळ देखील मिळत नाही. त्यामुळे या किडीचं व्यवस्थापन करताना खूप आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. दाट पेरलेल्या हरभऱ्यामध्ये सुद्धा या किडीचं व्यवस्थापन आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. ओलीत नसेल किंवा ओलीत असलेल्या जागी आपण अन्नद्रव्यांचा किंवा युरिया सारख्या खतांचा वापर जर जास्त केला तरी देखील आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव खूप जास्त दिसतो आणि किडीचं व्यवस्थापन करणं आपल्याला खूप अवघड जातं. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी जी कीटकनाशक आता जी शिफारसीत केलेली आहेत त्या शिफारसीत केलेल्या कीटकनाशकांचाच वापर करा. केंद्रीय कीटकनाशक मंडळाने जी कीटकनाशक शिफारस केलेली आहेत त्या शिफारसीत केलेल्या कीटकनाशकांचाच वापर करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे किंवा गरजेचं आहे. पर्यावरणात जे मित्र कीटक आहेत त्यांना देखील आपण हानी पोहोचवतो. त्यामुळे कीटकनाशकांचा वापर शेवटचा पर्याय म्हणून करणं गरजेचं आहे. बाकी जे जैविक कीटकनाशक असतील किंवा मशागतीय पद्धती असतील तर त्याचा वापर शक्यतो आपण करणं गरजेचं आहे. मित्रांनो आता हरभऱ्यावरील प्रमुख रोग जो आहे तो एकच रोग आहे हरभऱ्यावरील प्रमुख रोग. तर त्या रोगाबाबत आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत.
आणि त्याच्यानंतर पुढचा आपला कार्यक्रम चालू होईल. हरभऱ्यामध्ये मुख्य रोग जो आहे बऱ्याच शेतकऱ्यांना दरवर्षी या रोगाचा त्रास होतो, तो म्हणजे असेल तो मर रोग. तर मर रोगामुळे नेमकं काय होतं, तर कोळी रोपं आहेत ती कोमजतात. कोवळ्या रोपांचा जो रंग आहे तो हिरवाच टिकून राहतो, संपूर्ण झाड वाळून जाते आणि नुकसान जवळपास 15 ते 20% होते. हरभऱ्यामध्ये जसं सरांनी मगाशी सांगितलं, वर्षानुवर्ष जर आपण त्या शेतामध्ये हरभरा घेत असू, तर अशा शेतामध्ये जे बुरशी आहेत त्या बुरशींचे स्पोर ऑलरेडी तयार असतात आणि त्याच्यामुळं या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला परत परत दिसून येतो आणि हरभरा सुकण्याचं प्रमाण आपल्या क्षेत्रामध्ये जास्त वाढतं. तर मर रोगाच्या नियंत्रणासाठी शक्यतो जी प्रतिकारक्षम वाण आहेत कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले, तर ते वाण वापरणं गरजेचं आहे. त्यामध्ये विजय विराट, विजय विशाल असेल, दिग्विजय असेल, यांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. मर रोग झालेल्या शेतामध्ये शक्यतो 1-2-3 वर्षापर्यंत हरभरा पीक घेणं टाळलं पाहिजे. बीज प्रक्रिया करताना त्या हरभऱ्याला आपण जवळपास 6 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो या बियाण्यात मिक्स करून जर घेतलं, तर आपल्याला या रोगापासून चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकते. समजा जर हरभऱ्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल, तर अशा वेळेला स्पॉट ड्रेंचिंग म्हणजे जिथं दिसतोय अशा ठिकाणी जर आपण कार्बन डायझिंग किंवा ब्लू कॉपर या जर बुरशीनाशकांचा ड्रेंचिंग घेतली, म्हणजे बुडामध्ये जर औषध सोडलं, तर आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकते. मित्रांनो, हरभऱ्यावरील कीड रोग व्यवस्थापनाच्या बाबतीत एक ठोकताळ्यात थोडक्यात माहिती मी आपल्याला दिलेलीच आहे. याच्यामध्ये बाकीच्या गरजेनुसार येत्या काळात शेतकरी मित्रांना गोदाफार्मची आपण माहिती तर देणारच आहोत. आज या रब्बी हंगामाच्या निमित्तानं एक थोडक्यात माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलाय. गोदाफार्मच्या बाबतीत मला अजून एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की गोदाफार्मच्या आपण कार्यक्रमामध्ये यावर्षी 1-2 वर्षापासून एक्सटेन्शन टीम सेपरेटली कार्यरत आहे आणि एक्सटेन्शन टीम मध्ये बरेच ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत, ती शेतकऱ्यांना शेतावर जाऊन मार्गदर्शन करतात आणि ह्या मुलांना देखील एक टेक्निकली मार्गदर्शन करण्याचं काम मी वैयक्तिक करत आहे. तर यावर्षी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. हळदीमध्ये असेल, सोयाबीन मध्ये असेल, कापसामध्ये असेल, बऱ्याच शेतकऱ्यांना ज्या समस्या आहेत त्या बांधावर जाऊन सोडवण्याचं काम यावर्षी गोदाफार्मच्या माध्यमातून आम्ही चालू केलेलं आहे. शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स देखील खूप चांगल्या प्रकारे आहे. दिलेल्या माहिती वापरून शेतकरी त्या किडीचं रोगाचं व्यवस्थापन करत आहेत आणि त्यासोबत परत फोन करून देखील शेतकरी सांगत आहेत की आम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळालं. तर कीड रोगाचं व्यवस्थापनाच्या बाबतीत आता मार्गदर्शन पूर्ण झालेलं आहे. आपल्यासोबत बरेच मान्यवर जोडलेले आहेत. यामध्ये गोदाफार्मला कायमच मार्गदर्शन करणारे सिनियर पत्रकार दीपक चव्हाण सर आपल्याशी जोडलेले आहेत. त्यासोबत सह्याद्री फार्मचे श्री विलास शिंदे साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत. महाएफपीसीचे योगेश थोरात साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर या सर्वांचं मी गोदाफार्मच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो की आपण या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी दीपक चव्हाण सर यांना विनंती करतो की दीपक चव्हाण सरांनी एक थोडक्यात या कार्यक्रमाच्या बाबतीत मार्गदर्शन करावं. हा, नमस्कार डॉक्टर कोरली सर, माझा आवाज येतोय? हॅलो. येतो बोला येतो प्लीज. ओके सर. तर आजच्या गोदाफार्म आणि वसुंधरा फाउंडेशन यांनी जो हंगामपूर्व जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज, आणि या कार्यक्रमाला माननीय शिंदे साहेब, काटकर साहेब, माननीय दादा गांगुडे साहेब आणि योगेशजी थोरात आणि यापूर्वी डॉक्टर जमदग्नी सर आणि डॉक्टर चोरमुले सरांनी अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलंय. आणि मी अगदी थोडक्यात आपला जो विषय आहे माझ्याशी रिलेटेड त्या विषयावर थोडक्यात आपल्याशी संवाद साधणार आहे. आणि मित्रांनो, गोदा फार्मच्या माध्यमातून किंवा सह्याद्री फार्म किंवा एकूणच महाएफपीसी असेल, आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून जी आपल्याकडे महाराष्ट्रात जी काही उद्यमशील शेती विकासाची जी चळवळ सुरू झालेली आहे ती म्हणजे एक्सटेन्शनच्या क्षेत्रात म्हणजे तंत्रज्ञान विस्ताराच्या क्षेत्राशी संबंधित मी असल्यामुळे या क्षेत्रात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज सुरू झालेले आहे आणि त्यातला एक कार्यक्रमाला आपण आता सगळे हजर आहोत. तर यामध्ये एक म्हणजे गोदा फार्मशी एक गोष्ट मी नक्की सांगेल की वेगवेगळ्या क्षेत्रातले टेक्नोक्रॅट लोक जोडून
त्यांचं एक्सपर्टीज आपल्या फार्मिंग मुवमेंटमध्ये आणून आणि ते कशा पद्धतीने मॉनिटाईज किंवा त्याच्यातनं कशा पद्धतीने आपण शेतकरी समाजासाठी एक सामूहिक पद्धतीने अशी वेल्थ क्रिएट करू शकतो अशा दृष्टीने बघण्याचा दृष्टिकोन असतो. आणि ही जी काही प्रक्रिया आहे तर यामध्ये कुठल्या आता समजा हरभरा पिकाच्या संदर्भात आजचा जो कार्यक्रम आहे हरभरा पिका संदर्भात प्री आणि पोस्ट ही एकूणच व्हॅल्यू चेन संदर्भात गोदा फार्मची जी काही थॉट प्रोसेस आहे तर ती आपण पाहतोय की त्यांचं प्रायमरी प्रोसेसिंगच्या माध्यमातून थेट कॉर्पोरेट्सना माल विकणं असो किंवा प्री हार्वेस्टिंग प्री पोस्टच्या सगळ्या पद्धती असोत. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक जो घटक आहे जसं आपले विलास शिंदे साहेब सांगतात की आपल्या शेतीची जी अवस्था आहे सध्याची ती म्हणजे लिकेज असलेली पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईन मधला एक लिकेज असा आहे की आपल्याकडे मार्केट इंटेलिजन्स संदर्भात म्हणजे मार्केट इंटेलिजन्स संदर्भात आपल्याकडे फारसं म्हणजे आता आपण बघायला लागलो आहोत आणि आपल्याला लक्षात यायला लागले की मार्केट हा त्याचा किती महत्वाचा घटक प्ले करतो. तर आज शेतकऱ्यांना अतिशय सोप्या भाषेत कुठल्याही पिकाचं मार्केट फंडामेंटल समजावून सांगणं ही कायमच आव्हानात्मक गोष्ट असते. कारण कुठल्याही पिकाचं मार्केट हे बेसिकली ज्याला आपण वेदर मार्केट म्हणतो म्हणजे वेदरशी कनेक्टेड असतं. आणि प्रत्येक पिकाचं आज मला अतिशय सांगायला आनंद वाटतो की आपण कांद्यासंदर्भात 3-4 वर्षात सातत्याने ज्या काही भूमिका घेत आलो आणि त्यामुळे शेतकरी सजग झाले आणि पहिल्यांदा शेतकरी सुद्धा क्रॉप बॅलन्स शीट असा शब्द वापरायला लागलेत. शेतकऱ्यांना कळायला लागले की क्रॉप बॅलन्स शीट शेतकऱ्यांना कळायला लागले की आपण नवं पीक येण्यापूर्वी आपला जो काही 12 महिन्याचा सीझन असतो तर त्याच्यामध्ये एकूण आपली मागणी किती, उत्पादन किती, कॅरीओव्हर किती राहणार आहे, आपण एक्सपोर्ट किती करणार आहोत या सगळ्याचं आकलन शेतकरी करायला लागलेला आहे. आणि आज कांद्याचे निर्यात बंदी होऊन सुद्धा आज बाजारभाव कमी न होता क्वालिटी मालाचे बाजारभाव वाढलेत. म्हणजे ही जसं भांडवली बाजारात सेन्सेक्स निफ्टीची जशी रिॲक्शन असते तशा पद्धतीची रिॲक्शन मार्केटने दिली. म्हणजे मार्केट दरवेळी क्लासिकली मार्केट काय होतं की एक्सपोर्ट बॅन आला की मार्केट कोसळतं, पण तसं काही कोसळलेलं मार्केट आज तरी नाहीये. मग शेतकऱ्यांना एक कळलं की आपल्याकडे जो गव्हर्नमेंटने जो दावा केला होता की 212 लाख टन उत्पादन झालेलं आहे पण कागदावर आहे ते आणि प्रत्यक्षात मात्र घट इतकी रेकॉर्ड झाली म्हणजे आजपर्यंतच्या कांद्याच्या इतिहासामध्ये एवढी घट रेकॉर्ड नव्हती. अर्थात तिची मोजमाप करणारी कुठलीही आजही अधिकृत यंत्रणा नाहीये. हे अंदाज चाललेत की 40% की 50%. आता मित्रांनो विचार करा 200 लाख टनामध्ये जर तुमची 40% घट झाली तर तुमच्याकडे खूपच कमी 120 लाख टन उत्पादन राहतं म्हणजे तुटवडा होतो. तर आणि त्याच्यात दुसरी गोष्ट अशी की नवीन क्रॉप हे बाधित झालं मोठ्या प्रमाणावर जे आंध्र प्रदेशमध्ये कर्नूल असो किंवा कर्नाटकातला असो आणि ते बाधित झाल्यामुळे एक तर आधीच जुनं क्रॉप प्रचंड घटलंय आणि स्टॉक मधलं क्रॉप आणि नवीन क्रॉप पण बाधित झाले. हा मेसेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आणि गव्हर्नमेंटने एक्सपोर्ट बॅन करून कन्फर्म केले की कांद्यामध्ये तुटवडा आहे. आणि शेतकऱ्यांना एक कळलं की आपल्याला ह्या प्रक्रियेमध्ये पॅनिक सेलिंग करायचं नाहीये, कारण पॅनिक सेलिंग केली तर हा माल कुणातरी स्टॉकिस्टच्या हातात जाईल आणि तो परत पैसा कमवेल. म्हणून शेतकऱ्यांनी फार मॅच्युअर याच्यामध्ये रिस्पॉन्स दिलाय. मी ही हरभऱ्याच्या संदर्भाने हे कसं लागू पडतं ते अगदी थोडक्यात सांगतो. हरभरा हे आपलं क्रॉप असं आहे की हे सुद्धा खूप वेदर सेन्सिटिव्ह क्रॉप आहे. वेदर सेन्सिटिव्ह, पॉलिसी सेन्सिटिव्ह म्हणजे याच्यात खूप गोष्टी प्ले होतात. त्यामुळे हरभरा क्रॉपचं जे आजची जी परिस्थिती आणि इथून पुढची जी परिस्थिती त्याच्या संदर्भात अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं तर 2005 साला जेव्हा ॲग्रोन सुरू झाला त्यावेळेला 56 लाख टन हरभऱ्याचं आपल्याकडे उत्पादन होतं आणि आपल्याकडे आज जे काही आपलं फोर्थ ऍडव्हान्स एस्टिमेट आहे त्यानुसार 113 लाख टनाचं उत्पादन आहे. म्हणजे एक साधारणपणे 3.5-4% ग्रोथ रेट ह्या पिकाने राखलाय. म्हणजे याचाच अर्थ कन्झम्पशन पण तेवढंच होतंय आपल्याकडे. आणि आज आपण गेल्या 15 वर्षामध्ये ऑलमोस्ट डबल झालो आहोत आणि पुढच्या 15 वर्षात किंवा 20 वर्षाचा विचार करतो तेव्हा काय चित्र असेल तर ऑलमोस्ट आपण म्हणजे आजच्या तुलनेत 60 ते 70% क्रॉप साईज आपल्याला अधिक लागणार आहे. त्याचं कारण आपली डेमोग्राफी, आपला लोकसंख्ये वाढीचा दर, आपली इकॉनॉमी वाढीचा दरशी सुद्धा हरभऱ्याचं कन्झम्पशन संबंधित आहे. कारण हे असं क्रॉप आहे की जे आपण बघतोय की हॉटेल असेल, होरेका जी काही आपण टर्म वापरतो त्याच्यामध्ये पण याचं कन्झम्पशन आहे. तर हे बेसिकली डेली म्हणजे आपण मंथली जेव्हा विचार करतो की 7-8 लाख टन आपलं देशाचं मंथली कन्झम्पशन आहे आणि आपलं 80 ते 85 लाख टन आपल्याला एवढी क्रॉप साईज आपल्याला दरवर्षी लागते. आणि एवढी साईज जर नाही पिकली तर काय होतं 2015-16ला आपण बघितलंय म्हणजे 14 आणि 15 ला 14-15 आणि 15-16ला सलग 2 वर्ष उत्पादन कमी झालं होतं आणि त्या वर्षी
असं झालेलं आहे की तुम्ही जर बघितलं 2015ला मार्च एप्रिल पर्यंत 4.5 पर्यंत रेट होता आणि पुढं शेतकऱ्यांकडचा सगळा माल विकला गेल्यानंतर, कारण त्यावेळेला शेतकऱ्यांना तो चांगला रेट वाटला आणि पुढं हरभऱ्याच्या बाजारभावात इतिहास घडला. 8,000 10,000 पर्यंतचे रेकॉर्ड आपल्याला 15-16 मध्ये झालेले आपल्याला दिसले होते. त्याच्यानंतर मात्र हरभऱ्याचा बाजार हा सातत्याने कन्सॉलिडेट करतोय. म्हणजे साधारणपणे असं समजूया की तुम्ही की 4,000 ची प्राइस आहे, की ते 4,000च्या प्राइसच्या आसपास बाजारभाव हा कन्सॉलिडेशन करतो. आणि या वर्षी तुम्ही बघितलं की अलीकडेच नाफेड हा भारतातला सगळ्यात मोठा खरेदीदार आहे आणि नाफेडच्या हातात फार मोठी मजबूत इन्व्हेंटरी आहे आणि नाफेडने अतिशय उत्तमरित्या निगोशिएट करून बरोबर त्यांची खरेदी संपल्यानंतर आणि शेतकऱ्यांकडची पण अरायवल संपल्यानंतर बाजार बरोबर त्यांनी आणि कन्सॉलिडेशन पण झालं होतं त्या रेटला. बाजार बरोबर 1,000 रुपयांनी वाढला आणि आज नाफेड हॅलो, हा येतोय आवाज? हा येतोय सर, कंटिन्यू. हा माफ करा. हा तर थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की नाफेड आज उत्तम पद्धतीने 5,000 पर्यंत बाजारभाव मॅनेज करतंय. तर आता याच्यात मुद्दा असा आहे की 100 लाख टनाची क्रॉप साईज ही भारतासाठी पुरेशी आहे का आणि त्या केसमध्ये किती रेट निघतो हरभऱ्याचा. तर जेव्हा आपण विचार करतो तर ज्या वेळेला आपल्याकडे म्हणजे हरभऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की एका हेक्टरला 1 लाख टन असं गृहीत धरलं की साधारणपणे 100 लाख हेक्टरचा आपल्याकडे पेरा होतो. 110 किंवा 109 लाख हेक्टर गेलेलं क्षेत्र. तर आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला तेवढंच उत्पादन म्हणजे जसं सोयाबीनचा रेशो आहे त्या पद्धतीने उत्पादन मिळतं. तर एवढं क्रॉप सुद्धा आपल्याला कमी पडतं हे या वर्षाच्या जो काही हरभऱ्याचा प्रवास आहे. कारण मागच्या वर्षी आपल्याकडे 15 लाख टनाचा कॅरीओव्हर स्टॉक होता आणि या वर्षी नाफेडने अतिशय चतुराईने आपल्याकडे जे प्रेझेंटेशन्स मध्ये वेगवेगळ्या गेल्या 2-3 महिन्यांमध्ये आम्ही कशा पद्धतीने आमच्याकडची जी एक्सेस इन्व्हेंटरी आहे ती कशा पद्धतीने आम्ही सार्वजनिक कार्यक्रम जे सरकारचे अन्न विषयक फूड प्रोग्राम मध्ये आपण सर्क्युलेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि आमच्याकडे निग्लिजिबल कॅरीओव्हर स्टॉक राहतील पुढच्या वर्षी. जेव्हा पुढच्या जानेवारी आपण कॅलेंडर इयर हे हरभऱ्याचं मार्केटिंग इयर समजूया आणि मध्य प्रदेशचा माल आपल्याकडे जानेवारीत यायला लागतो. तर सांगण्याचा मुद्दा अशा पद्धतीने की ह्या क्रॉपचं कन्झम्पशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अतिशय चांगलं याला फ्युचर आहे आणि याचा बाजारभावाचा बेंचमार्क आज असं आहे की 4,500 ते 5,000 हा रेट वर्षातनं आपल्याला कधी ना कधी जो सरकारचा आधारभावाशी संबंधित जी काही लाईन आहे तर त्याच्या आसपास बाजारभाव मिळतो. जसं डॉक्टर साहेबांनी मगाशी सांगितलं की आपण उत्पादन पद्धती आणि वेगळे जर मॅनेज केल्या तर आपल्याला अगदी त्याच्यामध्ये 2 पैसे मिळण्याची शक्यता वाटते. तर शेवटचे फक्त 2 ते 3 मिनिटात मी संपवतोय की आज आपल्याकडे बाजारभाव ट्रॅक करण्याची वेगवेगळी माध्यमं आहेत. मला असं म्हणायचंय की आपल्याकडे पीक लावण्यापूर्वी एनसीडीएक्स मध्ये बाजारभाव आपल्याला बघता येतो. आपल्याकडे एमएसएमबी मध्ये रोजचे किंवा ॲग्मार्क नेट मध्ये आपल्याकडे बाजारभाव बघता येतात. तर बाजारभाव आपल्याला स्पॉटचे रेट म्हणजे हजर बाजारातले रेटही बघता येतात, फ्युचरचे रेटही बघता येतात. याच्यावरून आपल्याला एक दिशा मिळते. आपल्याला सरकारला किंवा सगळ्या कंपन्यांना असेल तर ह्या पद्धतीने जर आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर एक आपल्या लक्षात येते की हे जे पीक आहे तर हरभऱ्याच्या पिकाचं नुसतं उत्पादनाशी याची बाजारभाव ठरत नाही तर एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसीवर पण खूप ठरतं. यावर्षी वाटाण्याचा जो इम्पोर्ट आहे भारतातला तो ड्रास्टिकली कमी झाला. असं म्हणतात की 14 ते 15 लाख टनाचा जो शॉर्ट पडला तर त्याच्यामध्ये हरभऱ्याचं बरंचसं डोमेस्टिक आपलं उत्पादन हे तिकडं वाटाणा एक्सेस वाटाणा इम्पोर्ट न झाल्यामुळे त्याची जागा हरभऱ्याने घेतली आणि आपल्याकडे जो एक्सेस हरभरा वाटत होता तो आपल्याकडे बॅलन्स झाला असं मानलं जातं. त्यानंतर डिमांड आपली चांगली आहेच. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे आपल्याकडे इन्स्टिट्यूशनल असं एक क्रॉप झालेलं आहे. गव्हर्नमेंट पॉलिसीज अलीकडच्या काळात हा एक महत्वाचा घटक आहे की गव्हर्नमेंट अलीकडच्या काळात इम्पोर्ट रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करते आणि गव्हर्नमेंटला एक कळलं की कडधान्यांची जर शेती पुढे न्यायची असेल तर आपल्याला इम्पोर्ट टप्प्याटप्प्याने हे कमी करून आपल्याला सेल्फ सफिशियन्सी कडे जायला पाहिजे. ओव्हरऑल जे 2.25 कोटी टनाचं बास्केट आहे सगळ्या कडधान्यांचं तर आपली तेवढ्या गरजेच्या तुलनेमध्ये तेवढं प्रोडक्शन आपलं शेतकरी करायला सक्षम आहे हे गव्हर्नमेंटला कळल्यामुळे इम्पोर्ट च्या दृष्टीने मला असं चित्र दिसतंय की गव्हर्नमेंट हळूहळू ते रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करेल. इंटरनॅशनल मार्केटचा मुद्दा याच्यात बऱ्याचदा चर्चेला येतो. कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, इथलं यांची क्रॉप साईज खूप कमी आहे पण यांची चर्चा खूप होते माध्यमांमध्ये. तर तेवढं आणि आपण ज्या प्रकारचा हरभरा पिकवतो त्याच्यात आपणच कन्झ्युमर आहोत. आपलाच इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपलाच वाटा जास्त आहे त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे
ह्या सगळ्या प्रक्रिया जर आपण समजून घेतल्या की त्याचा बाजारभाव किंवा मार्केट इंटेलिजन्सची खूप वेगवेगळ्या गोष्टी जोडलेल्या असतात आणि त्याचं आकलन हे आपण जर व्यवस्थित पद्धतीने करून घेतलं आणि नेहमी मला एक असं वाटतं की आपली बऱ्याचदा शेतकरी आता नव्या हंगामात विचारतात की हरभरा पीक किती प्रमाणात वाढवावं की घटवावं किंवा तेवढंच ठेवावं. तर अशा प्रकारचा विचार करणं बरोबर आहे. परंतु एक नक्की की कुठल्याही क्रॉपची साईज आपण जर दरवर्षी आपल्या आर्थिक जे गणित असतं आपल्या कुटुंबाचं त्याच्यात जर मेंटेन केली आणि आपण जर सातत्य राखलं आणि फारसा तेजीमंदीचा विचार नाही केला तर त्या पिकामध्ये 2 पैसे आपल्याला चांगले मिळतात. कारण आपली पिकं ही सगळी वेदर आणि पॉलिसी क्रॉप्स आहेत आणि त्याच्यात कधी काय ड्रास्टिक चेंज होईल आणि कधी बाजार उसळ्या मारेल हे काही आपण सांगू शकत नाही. त्या अनुषंगाने त्याच्याबद्दल जास्त स्पेक्युलेट न करता आपली क्रॉप साईज आपण दरवर्षी जो क्वालिटी उत्पन्न आणि नियमित क्षेत्र जर आपण राखू शकलो तर आपलं नुकसान कमी होतं आणि आपण आपला जमिनीचं अन्य पिकांमध्ये जर आपण बॅलन्स केला तर त्याचाही आपल्याला चांगला परतावा मिळतो. तर असं एकूण ही सगळी मला जे काही याच्यात जे काही इमिजिएट सुचले मुद्दे ऐन वेळेला तर ते मी शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. धन्यवाद. धन्यवाद दीपक चव्हाण सर. मार्केट इंटेलिजन्सच्या बाबतीत आपण खरंच शेतकरी मित्रांना खूप चांगली माहिती दिली. लेखांच्या माध्यमातून तर आम्ही आपली माहिती दिलेली वाचतच असतो. कांद्याच्या बाबतीत आपण केलेले प्रिडिक्शन खूप योग्य होते. त्याचसोबत कडधान्याच्या बाबतीत देखील आपण जी माहिती देत असता ती प्रत्येक शेतकऱ्याला नक्कीच माहितीपूर्ण ठरते. येत्या काळात देखील गोदा फार्मच्या सदस्यांना आपलं असंच मार्गदर्शन राहो ही सदिच्छा. यानंतर आपल्यासोबत महाएफएससीचे श्री योगेश थोरात सर जोडलेले आहेत. तर योगेश थोरात सर आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील. योगेश थोरात सर प्लीज. सर आपला फोन म्यूट आहे. योगेशजी म्यूट करा. येस येस. आजच्या या गोदा फार्म्सच्या शेतकरी मेळाव्याच्या अनुषंगाने मी सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे गोदा फार्मर प्रोड्युसर कंपनीला देखील हार्दिक शुभेच्छा देतो. कारण थोड्याच कालावधीमध्ये मोठी झेप या शेतकरी उत्पादक कंपनीने घेतलेली आहे. मला आठवतंय साधारणपणे 3 वर्षापूर्वी काटकर सर असतील, विलास शिंदे साहेब असतील, आम्ही असेच एका शेतकरी मेळाव्याला कळमनुरी या ठिकाणी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी शेतकरी मेळावा अतिशय उत्साहामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये पार पडलेला होता आणि त्यानंतर वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये देखील गोदा फार्म्सने खूप मोठं काम केलेलं आहे. प्रामुख्याने महाएफपीसीच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर 2017 मध्ये पीएसएफ अंतर्गत राज्यातली सर्वाधिक हरभरा खरेदी करण्याचा बहुमान या कंपनीने तूर खरेदी करण्याचा बहुमान या कंपनीने मिळवलेला होता. त्यानंतरच्या काळामध्ये देखील एनसीडीएक्सच्या प्लॅटफॉर्मवरून देशातला पहिला टर्मेरिकचा जो ट्रेड होता तो देखील याच कंपनीने केलेला होता. त्यानंतर आता सर्वाधिक जो प्रायव्हेट ट्रेड सोयाबीनचा ज्या उत्पादक कंपनीने महाराष्ट्रातल्या केला असेल तर ती देखील गोदा फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. या हंगामामध्ये जवळपास 150 कोटीहून अधिक उलाढाल या कंपनीची झालेली आहे. तर मला असं वाटतं की केवळ मराठवाड्यातल्याच नव्हे तर राज्यातल्या आणि देशातल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना आदर्श होत असं काम गोदा फार्म्स कडून केवळ मार्केट लिंकेजेसच्या बाबतीमध्ये सुरू नाही तर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना पीक शेती सल्ला असेल या बाबतीमध्ये देखील अतिशय अचूकपणे मार्गदर्शन करून गुणवत्तापूर्ण उत्पादनाच्या दृष्टीने देखील गोदा फार्म्सचं कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. आजच्या या शेतकरी मेळाव्यासाठी मला उपस्थित राहण्याची आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. योगेश सर खूप खूप धन्यवाद. आपण महाएफपीसीच्या माध्यमातून करत असलेले काम गोदा फार्मसाठी देखील खूप मोलाचं ठरत आहे.
असंच गोदा फार्मच्या शेतकऱ्यांना आणि पूर्ण सिस्टीमला आपलं मार्गदर्शन मिळत राहू ही सदिच्छा. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी उत्पादक कंपनीची जी सुरुवात झाली असेल आणि आज महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं शेतकरी उत्पादक कंपनी म्हणलं की सगळ्यात पहिला सह्याद्री फार्म्सचं नाव प्रत्येक शेतकऱ्याच्या असेल तोंडात येतं. तर सह्याद्री फार्म्सचे श्री विलास शिंदे साहेब आपल्याला आज या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. शिंदे साहेबांनी थोडक्यात उपस्थित शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करावं अशी मी शिंदे साहेबांना विनंती करतो. शिंदे सर, आपल्यापर्यंत आवाज येतोय? आपला मायक्रोफोन म्यूट आहे. शेना सरांना विनंती करा, एडीएमच्या शेना सरांना. ओके, शिंदे सरांना मी फोन करतो, बहुतेक काय मीटिंग मध्ये आहेत ते. चालेल शेना चालेल. सरांना आपल्या एडीएम कंपनीचे शेनाई साहेब हे सुद्धा या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. शेनाई आवाज येतोय आपला? साहेबांना विनंती आहे की त्यांनी थोडक्यात आपल्या शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करावे. मेरी आवाज आ रही है? आ रही है हाँ सर. सर, बोलिए सर. गोदा फार्म ने ये एक कार्यक्रम जो अभी ये जो हाथ में लिया है, ये अत्यंत समयोचित है और किसान लोगों को, किसान भाइयों को इस पीक के बारे में जो कुछ भी जानकारी अभी दिया गया है इस माध्यम से, ये अच्छा है कि ये इस ठीक वक्त पे ये कार्यक्रम किया है ताकि किसान लोगों को इसकी पूरी जानकारी, खेत में इसके प्रोडक्शन से लेके क्रॉप प्रोटेक्शन का, इंटीग्रेटेड पेस्ट मैनेजमेंट का, ये सब जानकारी बहुत अच्छी तरह ये कार्यक्रम में मिला है। और दीपक चौहान साहब ने जो मार्केटिंग के बारे में जानकारी दी है वो अत्यंत महत्वपूर्ण है और किसान लोगों को जो अपने प्रयास के बाद जब वो माल बिकने के लिए जाते हैं तो ऐसी एक कमोडिटी जिसका प्राइस में फ्लक्चुएशंस बहुत रहते हैं और किसानों को की होल्डिंग कैपेसिटी कम रहती है, ऐसी सिचुएशन में एफपीओ का रोल बहुत बड़ा है और ये एक अच्छे माध्यम किसानों का अपना ही एक प्लेटफॉर्म उनको अच्छा एक रिटर्न दिलाने में मदद कर रही है। और गोदा का फार्म का काम तो बहुत अच्छा है, फार्मर के इंटरेस्ट में है। तो इसके के लिए एडीएम भी है और सोयाबीन दो ऐसे प्रोडक्ट हैं, जो ऐसे कमोडिटी हैं जो एडीएम के मार्केटिंग में एक बहुत प्रामुख्य का कमोडिटी है और इस साल में हम इसका वॉल्यूम भी बढ़ाना चाहते हैं। और हमारा सदा ये रहा है कि हम किसी एफपीओ से काम करते वक्त सबसे पहले गोदा फार्म की तरफ देखते हैं, क्योंकि इनका कामकाज बहुत अच्छा है, किसानों के हित में है और कामकाज के ढंग में एक उदाहरण है। मैं फिर से गोदा फार्म को बधाई देता हूं कि उन्होंने एक बहुत अच्छा कार्यक्रम अपनाया है और इसमें भाग लेने में भी मुझे बहुत खुशी है। हमें भी बहुत सारी जानकारी इससे मिली है। आगे भी इस एफपीओ के कोई भी कार्यक्रम हो, इनके साथ जुड़ने में हमें बहुत खुशी होगी।
धन्यवाद. शेना साहेब खूप खूप आभार. आपण जे शेतकरी मित्रांना मार्गदर्शन केलं ते नक्कीच दिशादर्शक ठरेल. शेतकरी मित्रांनो, आपल्यासोबत श्रीकृष्ण गांगुर्डे साहेब पण जोडलेले आहेत. आमचे वरिष्ठ कृषी मित्र गांगुर्डे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करावे. काही कारणास्तव गांगुर्डे साहेब लेफ्ट झालेले आहेत, त्यांना आपण परत जोडण्याचा प्रयत्न करूया. काटकर साहेब, मुरमुरे साहेब, डॉक्टर साहेब, हा काटकर सरांना आपण विनंती करूया की ते बोलतील. हो. तोपर्यंत शिंदे साहेबांनी जॉईन होतील. चालेल चालेल. काटकर साहेब, मी आपणास विनंती करतो की शिंदे साहेब आणि गांगुर्डे साहेब जॉईन होईपर्यंत आपण शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवरायांना वंदन करतो. माझे वडील, माझे दैवत श्री श्रीपतराव आबा यांनाही वंदन करतो. आई भवानीचा आशीर्वाद शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, त्या आई भवानीलाही मी वंदन करतो. शेतकरी बंधू आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर या सर्वांना मी नमस्कार करतो, त्यांचं स्वागत करतो आणि माझं स्वागत थोडक्यात आपल्या समोर ठेवतो. मित्र हो, गोदा फार्म्स आणि वसुंधरा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित हा रबी शेतकरी मेळावा आणि सोयाबीन खरेदी शुभारंभ या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. हा जो कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत, हा कार्यक्रम आपण फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह आहे. त्याचबरोबर हा कार्यक्रम काही शेतकरी मित्र आणि मान्यवरांना झूमवर आपण उपलब्ध करून दिलेला आहे. त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की शेतकऱ्यांना रबीची पूर्वतयारी करत असताना विशेषतः हरभरा पिकामध्ये कोणत्या गोष्टी पाळण्याची गरज आहे याबद्दल डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी आणि डॉक्टर अंकुश चुरमुले या मान्यवरांनी मार्गदर्शन केलेले. माझा अनुभव असा आहे सर, जमदग्नी सर, की जेव्हा आपण हा कार्यक्रम कळमनुरीला 2 वर्षापूर्वी घेतला होता आणि आपण ज्या टिप्स दिल्या होत्या त्या आमच्या शेतकऱ्यांनी त्याचं अनुकरण केलं आणि त्याचा फायदा त्यांना नक्कीच झालेला आहे. आजच्याही टिप्सचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल. डॉक्टर अंकुश हे आमच्याकडे कायम उपलब्ध आहेत आणि त्यांचं आजचंही मार्गदर्शन शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त ठरलेले. योगेशजी थोरात यांनी ज्या पद्धतीनं थोडक्यामध्ये शेतकरी पथकाची चळवळ आणि गोदा फार्मचे योगदान याबद्दल त्यांचं मत मांडलं आणि शुभेच्छा व्यक्त केल्या, तेही स्मरणीय आणि निश्चितच आनंददायी आहे. शना सर ने अभी जो बात की है, आपको ये मुझे बताने में खुशी होगी कि ये पहली ऐसी कारपोरेट है, एमएनसी है, मल्टीनेशनल कंपनी है, जो किसानों तक पहुंची है. इस कारपोरेट के 27 केंद्रों के माध्यम से वो किसानों तक पहुंची है और ये जो आइडिया है वो सम्माननीय शना सर का है. मैं उनको तहे दिल से किसानों की ओर से नमन करता हूं. इस चीज के लिए नमन करता हूं कि कोई कारपोरेट किसान तक कैसे पहुंचती है और किसानों का हित कैसा देखती है, इसका ये बहुत बड़ी मिसाल है. और मुझे लगता है कि ये जो प्रेरणा हम किसानों तक पहुंचने की जो प्रेरणा है शना सर, ये आपसे हमने ली है. मैं हमेशा ही हमारे किसान भाइयों को, हमारे डायरेक्टर को ये विनंती करता हूं कि आपका टारगेट किसान होना चाहिए और वो उसकी फसल अच्छी होगी, उसकी उपज अच्छी होगी, उसका उत्पादन अच्छा होगा और अंतिम में उसका उत्पन्न अच्छा होगा, तो ये सब समाज के लिए, किसान के लिए और एफपीएससी के लिए लाभदायक है. सर, मैं और एक बात आपको कहता हूं कि जिस
फैक्ट्री का भूमि पूजन आपने किया था वो आज पूरी तरह तैयार है। मुझे खुशी होगी कि अगर ये कोरोना ना हो और आपकी सेहत आपको साथ दे तो आप यहाँ तक जरूर पहुंचिए। दूसरी बात मैं आपको बोलता हूँ कि गोदा फार्म को ईडीएम के साथ जुड़ने में आपका जो सहयोग, आपका मार्गदर्शन और आपका जो कि हम इसको बोलेंगे कि मैन्योरिंग जो मिला है वो सही मायने में इस कंपनी को फायदेमंद साबित हुआ है। और मैं इस वर्ष आशा करता हूं कि आपका जो सहयोग है, आपकी जो अच्छाई है और आपको जो किसानों के साथ लगाव है, उनकी संस्थाओं के साथ लगाव है, वो इस साल भी ये संस्था के काम में जरूर आएगा। सर, मैं भी आपकी तहे दिल से इस कार्यक्रम में स्वागत और अभिनंदन करता हूं। मी पुन्हा एकदा गोदा फार्मच्या संकल्पनेबद्दल आपल्याशी मला बोलायला आवडेल। शेतकऱ्यांसाठी चालवली ही कंपनी आहे। याचा प्रिन्सिपल फार सोपं आहे की ऑपरेशन्सला ही कंपनी काम करेल, मार्केटिंग आणि फार्मर कनेक्ट या बाबतीमध्ये आम्ही विलास शिंदे साहेबांचं सह्याद्री फार्मचं मॉडेल उचलतोय आणि त्यासाठी मग गोदा फार्म ॲग्रो रिटेल लिमिटेड ही कंपनी काम करणार आहे। त्याचबरोबर मला सांगायला हा आनंद होईल की मागच्या आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये गोदा फार्म्सनं 32,000 मेट्रिक टन कमोडिटीची हाताळणी केलेली आहे। त्यामधून साधारणतः 16,000 ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि हे ट्रान्झॅक्शन जवळपास 7,000 शेतकऱ्यांनी केलेले आहेत। म्हणजे गोदा फार्मचा जो पाया, शेतकरी हा जो बेस आहे तो दिवसेंदिवस विस्तारत चाललाय, वाढत चाललाय आणि यावर्षी गोदा फार्म ही उमरखेड जिल्हा यवतमाळ आणि वाशिम या 2 ठिकाणी 2 नवीन सेंटर सुरू करते। या सेंटरची संकल्पना ही कळमनुरी सारखीच असणार आहे की शेतकऱ्यांना फार्मर कनेक्टच्या माध्यमातून जोडणं आणि मार्केटिंगसाठी सपोर्ट करणं। मला आशा आहे की याही ठिकाणाहून शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळेल आणि साधारणतः सोयाबीनचा हंगाम संपल्यानंतर जर ही सेंटर यशस्वीरित्या चालली, हे जे काही मॉडेल आम्ही उभं केलंय त्यात म्हणजे टेक्नॉलॉजी असेल, शेतकऱ्याचा फार्मर कनेक्ट असेल आणि ऑपरेशन्स मधली सगळी टीम असेल, हे मॉडेल रिप्लिकेट होण्यासारखं नक्कीच आहे। ते होईल असा आम्हाला विश्वास आहे। ते जर यशस्वीरित्या रिप्लिकेट झालं तर हरभऱ्याचा हंगाम सुरू होत असताना आणखीन 2 सेंटर्स चालू करणं आमचा या सगळ्या टीमचा मानस आहे। हे मॉडेल रिप्लिकेट करण्यासारखं आहे, स्केलेबल करण्यासारखं आहे आणि या कामी सह्याद्री फार्मचे विलास शिंदे असतील, एव्ही ब्रदर्सचे श्रीकृष्ण गांगुर्डे असतील, महाएफपीसीचे सन्माननीय योगेजी थोरात असतील आणि एडीएमची पूर्ण टीम आणि त्याचं नेतृत्व करणारे शना सर असतील, या सर्वांचं या ठिकाणी सहकार्य आम्हाला मिळते। यावर्षी कन्झ्युमरला सुद्धा काय देता येईल यासाठी आम्ही एक ट्रायल घेतली होती आणि गोदा फार्मच्या गेटवर फुटाणे आणि हळद पावडर याची आम्ही सेल चालू केला होता। त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्यामुळं साधारणतः पुढच्या दसऱ्यापासून फुटाणे, हळद पावडर आणि गूळ ह्या 3 पिकाचं कन्झ्युमर पर्यंत ब्रँडिंग करून मार्केटिंग कसं करता येईल यासाठी आमची टीम कामाला लागलेली आहे आणि आशा करतो की त्याला यश मिळेल। गोविंद पाटील म्हणून आमचे एक डायरेक्टर आहेत, त्या डायरेक्टरनी जबाबदारी घेतलेली आहे। ऑपरेशनच्या बाबतीत सांगायचं झालं तर कळमनुरीचे ऑपरेशन्स सूर्याजी शिंदे पाहतायत। एक्सपान्शन मध्ये जे सेंटर डेव्हलपमेंट आपण करतोय त्या सेंटर डेव्हलपमेंट मध्ये श्री नितीन चव्हाण हे उमरखेड आणि वाशिम सेंटरची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि मला जाणीव आहे की मार्केटिंग आहे, ब्रँडिंग आहे आणि फार्मर कनेक्ट आहे, या 3 बाबतीमध्ये आणखीन एक डायरेक्टर श्री अमोल धवन ही मोलाची कामगिरी पार पाडतायत आणि ही जी काही टीम काम करते तर ही टीम पूर्ण कोरोना काळामध्ये कार्यरत आहे। मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की मागच्या संबंध 6 महिन्यामध्ये या आर्थिक वर्षामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 75 कोटीचा टर्नओव्हर आणि जवळपास 14,000 मेट्रिक टनाचं हँडलिंग या टीमने केलेलं आहे। ही निश्चितच आनंदायी आणि समाधानाची आणि अभिमानाची बाब या सगळ्या ग्रुपसाठी आहे।
4,000 मेट्रिक टन हरभरा नाफेडला यावर्षी शेतकऱ्याकडनं खरेदी करून नाफेडला पुरवठा केलेला आहे, नाफेडच्या अंतर्गत खरेदी केलेला आहे. ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. साधारणतः 4 कोटी रुपये शेतकऱ्यांचं होणारं नुकसान या माध्यमातून या शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांच्या डायरेक्टरांनी नक्कीच वाचवलेलं आहे, याचा मलाही अभिमान वाटतो. संस्था विस्तार होत असताना तज्ज्ञ, कुशल आणि गरजू व्यक्तीची सुद्धा संस्थेला गरज लागणार आहे. त्यासाठी रिक्रुटमेंटसाठी आणि ट्रेनिंगसाठी ही जी काही टीम आहे, ही टीम खूप चांगलं काम करते. या माध्यमातून आवाहन करेल की फार्मर कनेक्टसाठी एक्सटेन्शनचं काम असेल किंवा सेंटरला प्रोक्युरमेंट, परचेस आणि फायनान्सचं काम असेल, मार्केटिंगचं काम असेल, यासाठी गरजू आणि तरुण लोकांनी पुढे यावं. मी या ठिकाणी योगेशजी थोरात यांचे वेगळ्या कारणासाठी अभिनंदन आणि आभार मानतो की केंद्र सरकारने जे 3 ऑर्डिनन्स काढलेत, या 3 ऑर्डिनन्सच्या फेवरमध्ये पहिल्यांदा महाएफपीएससी आणि शेतकऱ्याच्या वतीनं त्यांनी खूप चांगलं मत मांडलेलं आहे. आणि मी या माध्यमातून शेतकरी वर्गाच्या सर्व मित्रांना विनंती करेल की ज्या पद्धतीनं या 3 ऑर्डिनन्सला विरोध चालू आहे, हा विरोध शेतकरी हिताचा नाही आहे. शेतकऱ्यांनी 1951च्या लिबरलायझेशन नंतर ओपन मार्केटला कॉम्पीट करावं, यासाठी सन्माननीय शरद जोशी यांनी जी चळवळ उभी केली, जे आर्थिक विचार मांडले, त्याचा विचार करता हे 3ही ऑर्डिनन्स हे शेतकऱ्यांच्या उपयोगाचे आहेत, शेतकरी हिताचे आहेत. जेव्हा शेतकऱ्याची होल्डिंग छोटी आहे तेव्हा त्या संघटना एफपीओने एकत्र येणं आणि काम करणं ही काळाची गरज आहे. आणि ह्या ऑर्डिनन्सनं शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं मुक्ती होईल असा मला विश्वास वाटतो. त्यामुळे या ऑर्डिनन्सच्या पाठीमागं शेतकऱ्यांनी त्यांची शक्ती उभी करणं ही काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी काम करावं अशी माझी त्यांना विनंती राहील. करोनामध्ये आज फक्त एकमेव सेक्टर असं शेती सेक्टर असं आहे की त्यांनी जीडीपी मध्ये 3.8% ग्रोथ दाखवली. बाकी सगळे सेक्टर हे मायनस आहेत. याचा अर्थ शेतकऱ्यांच्या उत्पादनांना कंझ्युमर पर्यंत पोहोचण्यासाठी ज्या मूल्य साखळी आहेत, जे चॅलेंजेस आहेत, जे गॅप्स आहेत, त्या गॅप्सवर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी काम करणं आवश्यक आहे. मग ते काम शेतावरचं असेल, पॅकिंगचं असेल, क्लिनिंग ग्रेडिंगचं असेल किंवा ट्रान्सपोर्टचं असेल किंवा कन्झ्युमरला त्यांना लागणाऱ्या फॉर्मॅटमध्ये ते पोहोचणं असेल, यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे यावं असं मी या निमित्तानं आवाहन करेल. आणि मी या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून उल्लेख करेल की द्राक्षामध्ये आरा-15 सारख्या व्हरायटीजच्या लागवड, त्याची इम्पोर्ट करून सह्याद्रीनं जे पाऊल उचललं, तशाच प्रकारची आधुनिक शेतकरी हिताची पावलं गोदा फार्म उचलेल असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि महाएफपीएससी जे काम त्यांनी आज उभं केलेलं आहे, ज्या निस्वार्थी भावनेने उभं केलं आहे, ज्या कॉर्पोरेट स्टाईलनं उभं केलेलं आहे, जी व्यावसायिकता त्यांनी दाखवलेली आहे, ती जी व्यावसायिकता त्यांनी कांद्यामध्ये दाखवलेली आहे, ती निश्चितच स्पृहणीय आणि अभिनंदनीय आहे. मी असं म्हणेल आणि माझा दावा आहे की योगेश थोरात यांचं या माध्यमातून जे काम आहे, शेतकरी उत्पादक कंपन्यांना बळ देण्याची जी मानसिकता आहे आणि जे व्यावहारिक पद्धतीने ते करत आहेत, ते निश्चितच कौतुकास्पद आहे. दीपक चव्हाण साहेब, आपण कांदा असेल, हरभरा असेल, सोयाबीन असेल, मका असेल, या पिकामध्ये शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं मार्केटबद्दल जाणीव तयार करतात, नॅरेटिव्ह तयार करतात, माहिती देतात, तेही निश्चित स्मरणीय आहे. योगेशजी, कांदा चाळी उभारण्याचे आपण जे काम हाती घेतलेलं आहे, ते काम खूप मोठं आहे. मी आपल्याला एक छोटासा अनुभव सांगतो. गोदावरी व्हॅली औरंगाबाद एफपीएससी यांनी शिवराई तालुका वैजापूर जी कांदा चाळ उभी केली. फक्त स्ट्रक्चर उभं राहिल्यानंतर त्या लोकांनी टोमॅटोच्या व्यापाऱ्यांना फक्त त्या ठिकाणी खरेदीला अलाव केलं. ज्या ठिकाणी 20 क्रेट जमा होताना मारामार होती, त्या ठिकाणी आज जवळपास 700 क्रेट टोमॅटोची आवक होती. त्या ठिकाणच्या संचालकांचा कॉन्फिडन्स लेवल आज जी आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की साहेब, आपण स्मार्ट मध्ये आणखी 4 स्ट्रक्चर या ठिकाणी उभे करू आणि कांद्यामध्ये आपण एक वेगळं काम करून दाखवू. योगेशजी, शेतकऱ्यांचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आपलं योगदान, आपलं काम अमूल्य आहे. आपल्या कामाला निश्चित सलाम. आपलं काम आपण असंच चालू ठेवा अशी माझी विनंती है। शनाय सर, आप जिस तरह से कारपोरेट में होके भी किसानों से आपका लगाव है, जुड़ाव है, उसके लिए भी आपको मैं तहे दिल से आपको अभिनंदन करता हूँ, धन्यवाद देता हूँ। मी
दादा गांगुर्डे यांनाही विनंती करेल की त्यांनी यावर्षी फुल फॅट सोयामध्ये काम करणं सुरू केले. त्यांनी एफपीओना नक्कीच ताकद द्यावी, त्यांना हिंमत द्यावी, त्यांच्याकडनं खरेदी करावी आणि ह्या चळवळीला बळ द्यावं. शेतकरी उत्पादक चळवळीच्या कंपनीच्या चळवळींना, शेतकरी उत्पादक कंपनीच्या चळवळीला आपण जे बळ देता, आपले जे प्रयत्न आहेत, ह्या सगळ्या प्रयत्नाला मी मनापासून सलाम करतो. आणि जे तज्ज्ञ आहेत, डॉक्टर अंकुश चुरमुले आहेत, डॉक्टर जमदग्नी आहेत, डॉक्टर मेहत्रे सोयाबीन मध्ये आहेत, डॉक्टर जितेंद्र कदम हळदीमध्ये आहेत, या तज्ज्ञांनी ज्या पद्धतीनं स्वतःला या सगळ्या मोहिमेत चळवळीत जोडून घेतले, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी मी टीम गोदा या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद काटकर साहेब. नेहमीप्रमाणेच आपलं छोटस मार्गदर्शन शेतकरी मित्रांना असेल, तसेच आमच्यासारखे जे तरुण असतील त्यांना कायमच दिशादर्शक असतं. असंच आपलं मार्गदर्शन गोदा फार्मला मिळत राहावं अशी आशा व्यक्त करतो. शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला सोबत गांगुर्डे साहेब जॉईन झालेले आहेत का? जे बोलणार असतील तर. अजून दिसत नाही तिथं. डॉक्टर साहेब, हा, सुरेश नकादे साहेब आहेत. नकादे साहेब हे जॉईन झालेत का आपल्याला? शिंदे साहेब नाहीत, कारण त्यांचा फोन पण थोडं काय टेक्निकल इश्यू आहे. चालेल, हा, कॉल पण 2 वेळा केलाय त्यांना, पण पिकअप नाही झालेला त्यांच्याकडून. ठीक आहे. चव्हाण, नितीन चव्हाण साहेब बोलतील. हा, तर आपल्याला शेवटचा जो शेतकरी मित्र आपल्याशी बोलणार आहेत त्यामध्ये नितीन चव्हाण साहेब थोडक्यात बोलतील. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, मी संचालक गोदा फार्म. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, मी नितीन चव्हाण, संचालक गोदा फार्म. आपण आतापर्यंत सर्व ज्येष्ठ मित्र, त्यामध्ये डॉक्टर जमदग्नी सरांनी खूप सोबतचा फोन बंद करा. सोबतचा फोन बंद करा. नाही तुमच्या सूर्याजी सिन्हेचा फोन तुम्ही हे करा, लेफ्ट करा, म्हणजे तुमचा आवाज व्यवस्थित येईल. किंवा एकाच्यानं बोला तुम्ही, एक लेफ्ट करा. हा, येतोय का सर? आवाज येतोय आता? हा, आता चांगला येतो. बोला प्लीज. एक लेफ्ट करा, एक चांगला येतो आवाज. बोला प्लीज. आपणा सर्वांना सर खूप छान मार्गदर्शन लाभलंय आजच्या या मेळाव्यामध्ये. त्यामध्ये डॉक्टर जमदग्नी सर आहेत, डॉक्टर अंकुश चोरमुले सर. डॉक्टर अंकुश चोरमुले सरांनी कीड व्यवस्थापनावर खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. दीपक चव्हाण सर, शेतीमाल अभ्यासक, सरांचे सुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलंय आपल्याला. योगेश थोरात सर, महाएपीसीचे अध्यक्ष, आणि आमचे गुरुवर्य मार्गदर्शक श्री संजय काटकर सर, यांचं सुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन आपणा सर्वांना लाभलंय. आता ह्या सर्वांनी जे काय आता गोदा फार्म्स बद्दल सांगितलंय, याच्यातून फार काही असं सांगण्यासारखं मागे शिल्लक राहिलं असं मला वाटत नाही. तरी मी आता थोडक्यामध्ये जे काही सर्व शेतकरी बांधव लाईव्ह आहेत, ज्यांनी गोदा फार्म्स बद्दल ऐकण्यासाठी आवर्जून एवढा वेळ काढला, त्या सर्वांचे मी गोदा फार्म्सच्या वतीनं खूप आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू. चव्हाण साहेब धन्यवाद.
आपण थोडक्यात आपलं मत मांडलं. कार्यक्रम जो आतापर्यंत चाललाय आपला जवळपास 1-1.5 तास झालं कार्यक्रम चालू आहे. आता मान्यवरांचं तर मार्गदर्शन याच्यामध्ये झालेलंच आहे. पण आता शेतकरी प्रतिनिधी म्हणून आपण काही थोडक्या लोकांना बोलण्याची संधी देणार आहोत. त्यामध्ये बोरगर साहेब. बाबासाहेब बोरकर साहेब आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की शेतकरी प्रतिनिधी म्हणून आपण आपलं मत थोडक्यात मांडावं. So that also we will have to attend those 2 weeks along with them. Right? बोरकर साहेब चालू करा बोलणं. प्रल्हाद बोरगर साहेब. कदाचित काहीतरी टेक्निकल इश्यू आहे त्यांच्याकडे. दवन साहेब अजून कोण शेतकरी प्रतिनिधी असतील तर कृपया सांगा. नाही, सर्व प्रतिनिधींचं बोलणं झालेलं आहे डॉक्टर साहेब. बोरगर साहेबांचं मत मांडण्यावरती पण ते बहुतेक टेक्निकल इश्यू येतोय. बरोबर. तर आपण कन्क्लूड करा सर्व आणि कार्यक्रमाची सांगता करा. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या 1-1.5 तास झालं आपण रब्बी हंगामाची जी काही तयारी करायची आहे. आता रब्बी हंगामातलं मुख्य पीक हरभरा आहे आणि जमिनीची तयारीपासून पीक काढणीपर्यंत ज्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कीटरोग व्यवस्थापन आहे, याबाबत आपल्याला साहेब असतील किंवा मी वैयक्तिक मार्गदर्शन केलं. त्याबाबत मी जमदाग्नी सरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यासोबत या ऑनलाईन ई कार्यक्रमास उपस्थित असलेले योगेश थोरात साहेब असतील, शिंदे साहेब काही कारणास्तव आपल्याला जॉईन होऊ शकले नाहीत. पण शेनाय सर असतील, शेनाय सरांनी आपल्याला मार्केटिंगच्या बाबतीत मार्गदर्शन केलं. काटकर साहेबांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यासोबत नितीन साहेब असतील, अमोल धवन असतील किंवा बाकीची जे गोदा फार्मची टीम असेल, तर या सर्वांनी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडण्यात मदत केली. त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. त्यासोबत या टेक्निकल कामासाठी प्रवीणजींनी देखील आपल्याला खूप चांगली मदत केली. त्याबद्दल प्रवीणजींचे देखील आभार. येत्या काळात गोदा फार्मच्या माध्यमातून, एक्सटेन्शनच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार आहोत आणि बांधावर पोहोचून शेतकऱ्यांना जे काही मार्गदर्शन आहे, त्यांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवणार आहोत. आत्ताच 2 दिवस झालं आपली जी व्हॅन आहे ती व्हॅन देखील तयार झालेली आहे. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्केटिंग असेल, किडींचं व्यवस्थापन, रोगांचं व्यवस्थापन, पिकाचं व्यवस्थापन याबाबत एक मार्गदर्शन करण्याचं काम गोदा फार्मने हाती घेतले आहे. त्याबाबत जी सगळी टीम काम करत आहे त्या टीमचं देखील आभार. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात त्यांनी देखील शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यात खूप चांगलं मोलाचं काम केलेलं आहे. तर सर्व मान्यवरांचे परत एकदा पुनश्च आभार आणि आजचा हा आपला ई कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. डॉक्टर साहेब, फक्त एक माझी एक विनंती होती की आपल्या ज्या कार्यक्रमाचा आजचं म्हणजे हरभरा लागवडीबद्दल मार्गदर्शन हा विषय होता आणि दुसरं नवीन हंगामासाठी सोयाबीन खरेदी. तर सूर्यजी शिंदे साहेब आपल्या कॉलमध्ये आहेत, डायरेक्टर. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन करावं की कशा प्रकारे गोदा फार्म सज्ज झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्यासाठी. सूर्यजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. अमोल सर. हा सुरेश भाऊ, तुम्ही त्या प्लेट काढायचं पण सांगा. प्लेट काढायचं पण सांगा. हो सर. सर्व शेतकरी बांधवांना, मान्यवरांना नमस्कार. नमस्कार सुरेश भाऊ. सर शिंदे साहेब आपण बाहेर या, बाहेर या. सुरेश तुमचा आवाज येत नाही, बाहेर या तुम्ही जरा. सुरेश बाहेर येऊन बोला, तुमचा आवाज येत नाही. बाहेर या आपण. MIDC मध्ये 40,000 स्थानात 1,00,000 क्विंटल. हॅलो. आता पहिल्यापासून हा सर, आवाज येतोय सर. बोला सर, बोला.
पहिल्यापासून बोला सुरेश, मध्ये कटला होता. सर व्हिडिओ हॅलो हा आता पहिल्यापासून बोला, कटला होता मध्ये. सुरेश भाऊ पहिल्यापासून बोला. सर हा व्हिडिओ व्हिडिओ ऑफ राहू द्या, व्हिडिओ ऑफ राहू द्या, आवाज येतोय. हॅलो शिंदे साहेब आपण बाहेर येऊन बोला, व्हिडिओ ऑफ राहू द्या आणि आपण बोला. सर आलो, बाहेर आलो. हा बोला बोला. हा हा, बोला भाऊ, आवाज येतोय. हा, गोदावरी व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनी MIDC मध्ये नवीन इमारत बांधलेली आहे. त्या इमारतीचं क्षेत्रफळ साधारणतः 40,000 स्क्वेअर फूट आहे. त्याची साठवण क्षमता 10,000 मेट्रिक टन आहे. आम्ही यावर्षी शेतकरी सोयाबीन नवीन खरेदीचा हंगाम त्या नवीनच इमारतीमध्ये करणार आहोत. त्या इमारतीमध्ये आम्ही ज्यावेळेस सोयाबीन खरेदी करणार आहोत शेतकऱ्यांचं, त्यावेळेस आम्ही प्लेट काट्याला कुठलीही कटती लावणार नाही. जी की इतके दिवस आम्ही 300 ग्राम 200 ग्राम शेतकऱ्याची सूट घेत होतो, ती सूट पूर्णतः यावर्षी सूट करण्यात आलेली आहे. प्लेट काट्यावरती जे काय वजन भरल त्याच वजनाच्या पैसे दिले जातील शेतकऱ्यांना आणि पैसे त्याच दिवशी त्वरित दिले जातील. एवढी शेतकऱ्यांना आम्ही आणि सोयाबीनसाठी बारदाना हा आम्ही भाडे तत्वावर म्हणजे ठेव तत्वावर देत आहे. सोयाबीनचा प्रति 25 रुपये प्रति नग याप्रमाणे बारदाण्याची व्यवस्था गोदावरी व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनीने केलेली आहे. एवढ्या सुविधेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. तर या माध्यमातून सर्व मान्यवरांना मी सांगू शकतो की आजच्या ह्या ज्या आपण शेतकऱ्यांचा मेळावा घेतला, त्या मेळाव्यासोबतच सुरेश शिंदे साहेब आणि सर्व गोदाफार्मच्या टीमने आपल्याला आवाहन केलंय की मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची खरेदीसाठी गोदाफार्म ही अतिशय सज्ज झालेली आहे. मागच्या वर्षी मी थोडीशी अडचण सांगेल की आपल्याकडे जागेची अडचण होती, परंतु यावर्षी शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 40,000 स्क्वेअर फीटचं क्षेत्र असं मोठ्या प्रमाणातलं गोदाम आपल्याला उपलब्ध झालेलं आहे, ज्या ठिकाणी एकाच वेळी आपण 5 ते 10 वाहने खाली करू शकतो. तर सर्व शेतकऱ्यांना गोदाफार्मतर्फे आवाहन करण्यात येते की आपण ह्या सुविधेचा फायदा घ्यावा. काटकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे आणि हे करावे, कार्यक्रम संपवू. अमोलजी मी बोललेलो आहे, फक्त मी एवढंच या निमित्तानं सांगेल, शेवटचा तुम्हाला सुद्धा सांगेल हो. की तुमच्याकडे येणारा शेतकरी हा 30 मिनिटांमध्ये तो त्याला फ्री कसा होईल हे तुमची पाहिजे जबाबदारी असली पाहिजे. हो सर. त्याचबरोबर तुम्ही बारदाना जो लोकांना देता ठेव तत्वावर, तीही योजना तुम्ही लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवली पाहिजे. तुमचं फार्मर कॅन्डचं जे काम चालू आहे त्या टीम मध्ये तुमचे आज 8 लोक काम करतायत. ही टीम 20 पर्यंत जाईल, त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. मागचे सलग 3 वर्ष तुम्ही बंधाऱ्याचं काम करताय. मागच्या वर्षी तुमच्यापर्यंत 5 बंधारे तुम्ही उभे केले होते. ते बंधारे यावर्षी टार्गेट तुम्ही 15चं ठेवावं. हे टार्गेट तुम्ही करत असताना सेनगाव, हिंगोली, कळमनुरी, हदगाव आणि उमरखेड या 5 तालुक्यामध्ये गोदावरी आणि पेनगंगा या नदीवर हे काम कसं करता येईल यासाठी आपण प्रयत्न करावेत. आणि सर्वात शेवटचं की आपल्याला शेतकऱ्यांसाठी तुम्ही जी काय ट्रान्सपरन्सी ठेवलेली आहे, नेट पेमेंट ठेवलेलं आहे, कट्टी नाहीये, त्याचबरोबर वजनात घट नाहीये, बारदाना तुम्ही ऍक्च्युअल मायनस करतात, ही जी काही तुमची प्रोसेस आहे ही तुम्ही याही वर्षी चालू ठेवाल अशी अपेक्षा करतो. नवीन हंगामासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा, सर्वांचे धन्यवाद. आणि सर्व मान्यवराच्या परवानगीनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपूयात. डॉक्टर अंकुश आपले पुन्हा मनापासून आभार. डॉक्टर जमदग्नी सर, शनाय सर, दादा गांगुर्डे, योगेशजी थोरात या सर्व मान्यवरांचे आभार मानून आजचा कार्यक्रम संपूया. सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. गुड नाईट. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. सर मला एक प्रश्न होता, सॉरी बट वैयक्तिक विचारा. कार्यक्रम संपला आपला. वैयक्तिक कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. ठीक आहे सर, ठीक आहे, वैयक्तिकरित्या पाठवेन. हो हो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद शिंदे साहेब. धन्यवाद.